आवाज येतोय का? चला, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं नैसर्गिक संख्येवरची आधारित उदाहरणे बघितली होती. सम संख्येवर आधारित उदाहरण कशा पद्धतीचं विचारता टीईटीला ते विचार बघितलं होतं आपण. प्लस विषम संख्येवरती आधारित कशा पद्धतीची उदाहरणं विचारली जातात ते एक बघितलं होतं आपण मागच्या लेक्चरला. आज आपण बघणार आहे मूळ संख्येवर आधारित उदाहरणं. मग मूळ संख्येवर आधारित उदाहरण बघायच्या अगोदर मूळ संख्या म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. जोडमूळ संख्या काय ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि प्लस सहमूळ संख्या म्हणजे काय ते पण समजून घेणं गरजेचं आहे राजा. मग हे पण आपण बेसिक व्याख्या जे बघितलेत की मागच्या लेक्चरला आपण याचे बेसिक व्याख्या जे आहेत ते व्याख्या आपण बघितले, तरी पण आपण बघूया मूळ संख्या म्हणजे काय. पहिली गोष्ट आहे की इथंच लिहितो मी. मूळ संख्या म्हणजे काय मागच्या लेक्चरला आपण बघितलेलं आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला एकने व त्याच संख्येने भाग जातो. त्याच संख्येने भाग जातो. ज्या संख्येला एकने व त्याच संख्येने भाग जातो आपण त्याला म्हणतो मूळ संख्या. काय म्हणतो? मूळ संख्या. त्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणतात. आता जोडमूळ संख्या म्हणजे नेमकं काय? जोडमूळ संख्या म्हणजे पण मागच्या लेक्चरला मी सांगितलं होतं. जोडमूळ संख्या क्रमांक 2 मूळ संख्यामध्ये क्रमांक 2 मूळ संख्या येत्या. क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. दोनचा फरक असतो त्याला आपण जोडमूळ संख्या म्हणतो. क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का मला सांगा. चला, जोडमूळ संख्या म्हणजे काय क्लिअर का? चला, मूळ संख्या म्हणजे क्लिअर का? चला, आता संयुक्त संख्या म्हणजे काय ते पण सांगितलं होतं मी. संयुक्त संख्या म्हणजे ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण म्हणतो संयुक्त संख्या. पण इथं बघायचं आपल्या सहमूळ संख्या म्हणजे काय नेमकं. सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्या कशाला म्हणायचं? दोन संख्यांना एक खेरीज दोन संख्यांना एक खेरीज दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो. दुसरा कोणताही सामायिक विभाजक नसतो. सामायिक विभाजक नसतो. दोन संख्या आहेत, त्या दोन संख्येना एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो. त्या संख्यांना म्हणतो आपण समूळ संख्या. मूळ संख्या म्हणजे लक्षात ठेवायचं ज्या संख्येला एकने व त्या संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतो. जोडमूळ संख्या म्हणजे क्रमांक 2 मूळ संख्या घेतल्या, क्रमांक 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो त्याला आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो. सहमूळ संख्या म्हणजे दोन संख्यांना एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो त्याला म्हणतो आपण सहमूळ संख्या. क्लिअर करे बाबा? किंवा लगतच्या दोन नैसर्गिक संख्या एकमेकीच्या समूळ संख्या असतात हे पण लक्षात ठेवू शकता. लगतच्या लिहितो वाटल्यास मी इथं. लगतच्या दोन नैसर्गिक संख्या
संख्या ह्या एकमेकीच्या समूळ संख्या असतात. एकमेकीच्या सहमूळ संख्या असतात. क्लिअर करे बाबा, क्लिअर का? समूळ संख्या म्हणजे एक खेरी दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो किंवा लगतच्या दोन नैसर्गिक संख्या एकमेकीच्या कशा असतात, समूळ संख्या असतात. हे क्लिअर का? मला पुढे जायला बरं. चला, हे मागच्या लेक्चरला सांगितले तरी पण एकदा मी पुन्हा रिवाइज केलेलं आहे. मागच्या लेक्चरला झालंय आपलं. चला जाऊया पुढं, मूळ मुद्द्यावर येऊया आपलं. चला, आता आपल्याला बघायचं मूळ संख्या. मागं पण मी पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मूळ संख्या काढून दिल्या, तरी पण आपल्याला गरज आहे लक्षात ठेवा आता मूळ संख्या इथं काढायची. मूळ संख्या कोणकोणती असतात बघा. 1 ते 10 नैसर्गिक संख्येमध्ये 1 ते 10 नैसर्गिक संख्येमध्ये मूळ कोणकोणते असतात तुमचे? एक तर मूळ पण नाही आणि तुमची संयुक्त पण नाही. एक ही तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. ती का नाही ते मागच्या लेक्चरला सांगितले मी. ही तर आली तुमची 2, आता पुन्हा 3, पुन्हा 5 आणि पुन्हा 7 आलं. 1 ते 10 मध्ये 2, 3, 5 आणि 7 तुमच्या मूळ संख्येत. मागच्या लेक्चरला सगळं सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतोय. 11 ते 20 मध्ये कोणकोणते आहेत? 11 आहे, पुन्हा 13 आहे, 17 आहे आणि 19 आहे. 11, 13, 17, 19. 21 ते 30 मध्ये तुमची 23 आणि 29. 23 आणि 29. 31 ते 40 नैसर्गिक संख्येमध्ये मूळ संख्या कोणती आहे तुमची? 31 आणि 37. 41 ते 50 मध्ये तुमची 41, 43 आणि 47 आहे. मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला त्या संख्येने व 1 ने भाग जातो. 51 ते 60 मध्ये कोणकोणती आहे तुमची? 53. 53 आणि तुमची 59. 53 आणि किती तुमची? 59 आहे. 61 आणि 70 मध्ये कुठले तुमची? 61. पुन्हा कुठले तुमची? 67 आहे. पुढे 71 ते 80 मध्ये 71, 73 आणि तुमचं 79. चला पुढे 81 ते 90 मध्ये काय तुमचं? 83 आणि 89. 87 ला भाग तर जातो, 8 आणि 7 15, 3 भाग जातो. आणि 91 ते 100 इथं चुकलं. 91 ते 100 मध्ये लक्षात ठेवायचं फक्त 97. टोटल तुमच्या मागच्या लेक्चरला लिहून दिलंय मी. टोटल तुमच्या 25 असले पाहिजे. 4 4 8 10 12 12 आणि 3 15, 15 आणि 2 तुमचे 17, 17 आणि 2 तुमचे 19, 19 आणि तुमचे 3, 19 आणि तुमचे 3 किती आले? 22, 22, 23, 24 आणि 25 झाले का? म्हणजे एकूण मूळ संख्या जी येते, एकूण मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत बरं का, एकूण मूळ संख्या 100 आहेत. सॉरी, एकूण मूळ संख्या 1 ते 100 मध्ये किती तुमच्या? 25 आहेत. 25. क्लिअर का रे बाबा? ह्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल सोडवायची आहे, तर क्लिअर का? एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही हे सांगितलं मागच्या, ते लक्षात ठेवा फक्त. आणि 2 ही समूळ संख्या आहे, लक्षात ठेवा. 2 अशी आहे जी सम पण आहे आणि तुमची मूळ पण आहे. 2 अशी आहे जी सम पण आहे आणि तुमची मूळ पण आहे. 2 तुमची सममूळ संख्या आहे, सम पण आहे आणि मूळ पण संख्या आहे तुमची, एक लक्षात ठेवा. आणि एक तर तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. एक तुमची मूळ पण नाहीये व संयुक्त पण नाहीये. चला क्लिअर कर, एकदा बघून घ्या. बरोबर आहे का सगळे? एकदा बघून घेऊ शकता तुम्ही. ह्याच्यावरची आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत बरं का. चला जाऊया पुढं. जोडमूळ संख्या. आता सांगितलं जोडमूळ संख्या म्हणजे काय. जोडमूळ संख्या म्हणजे क्रमागत दोन मूळ संख्येमध्ये
क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. 2चा फरक असतो. चला आता आपल्याला काय करायचं माहिती का, 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्येच्या जोड्या आहेत तुमच्या त्या शोधायच्यात आपल्याला. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या. जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत बाबा ते शोधायचं आहे आपल्याला. चला बघा रे, दिसतंय ना, तक्ता दिसतोय का आता. चला 1 ते 100 पर्यंत आपल्याला जोडमूळ संख्यांच्या जोड्या शोधायच्या आहेत. किती जोड्या आहेत तुमच्या. क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक आला पाहिजे. क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक आला पाहिजे. राजा बघा 2 आणि 3 मध्ये 2चा फरक आहे का. फरक काढणे म्हणजे काय, फरक काढणे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 3 मधून 2 गेला 1 राहिला, 2चा फरक येत नाही. 5 मधून 3 गेला 2चा फरक येतो. म्हणजे पहिले आपल्या जोडमूळ संख्येची जोडी घेवली 3 आणि 5, 3 आणि 5. पुढं 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे. एक जोडमूळ संख्येची जोडी घेवली आपल्याला, कारण 2 क्रमांकात मूळ संख्येमध्ये 2चा फरक यायला पाहिजे. आहे 2चा फरक. 7 वजा 5 केलं की त्याला तुमचं 2 आलं. 7 11 मध्ये 2चा फरक आहे बघा. 11 वजा 7 केलं तुमचं तर 4 येते, नाही फरक. 11 आणि 13 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. म्हणजे पुढची जोडमूळ संख्येची जोडी घेवली आपल्याला 11 आणि 13. पुढं 13 आणि 17 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 17 आणि 19 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. म्हणजे आपल्याला पुढची जोडमूळ संख्या घेवली 17 आणि 19. पुढं 19 आणि 23 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 23 आणि 29 मध्ये आहे का, नाहीये. आता 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. म्हणजे 29 आणि 31 ही एक जोडमूळ संख्येची जोडी घेवली आपल्याला. क्लिअर करेल. पुढं तुमचं 31 आणि 37 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 37 आणि 41 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 41 आणि 43 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. 43 वजा 41 केलं तर तुम्हाला किती भेटेल रे, 2 भेटेल. म्हणजे 41 आणि 43 जोडमूळ संख्येची जोडी आहे. पुढे 43 आणि 47 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 47 आणि 53 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 53 आणि 59 मध्ये 2चा फरक आहे का, नाहीये. 59 आणि 61 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. 59 आणि तुमचं 61 मध्ये 2चा फरक आहे. ती एक जोडमूळ संख्येची जोडी घेवली. 61 आणि 67 मध्ये आहे का, नाही. 67 आणि 71 मध्ये आहे का, नाही. 71 आणि 73 मध्ये 2चा फरक आहे का, आहे. 71 आणि 73 घेवली आपल्याला. 71 आणि 73. पुढं तुमचं 79 आणि 83 मध्ये नाही. 83, 89, 89 आणि 97 मध्ये 2चा फरक नाहीये. म्हणजे 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या ज्या जोड्या घेवल्या त्या किती घेवल्या रे आपल्याला. जोडमूळ संख्यांच्या जोड्या ज्या घेवल्या ते किती भेटल्या आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 जोड्या आहेत. 8 जोड्या. हे पाठच करून ठेवायचं. परीक्षेत प्रश्न जर विचारला 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती, पाठच लक्षात ठेवायचं. 8 तुमच्या. क्लिअर करे बाबा. चला 8 जोड्या क्लिअर का सगळ्यांची. जाऊया एकदा. क्लिअर जोडमूळ संख्या म्हणजे काय, परीक्षेला प्रश्न विचारतात जोडमूळ संख्येवरती. समजते ना, कमेंट करू शकता समजत असेल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
पुढे जाऊया. जोडमूळ संख्या म्हणजे क्लिअर. पुढे चला. आता संख्या सर्वात लहान संख्या आणि सर्वात मोठी संख्या. एक अंकी मूळ संख्या कोणती? मग ती सर्वात लहान असू द्या किंवा सर्वात मोठी असू द्या. आता आपल्याला माहित आहे मूळ संख्या जी आहे त्या तुमच्या मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. बरोबर का रे? मग आपल्याला डोळ्यासमोर तुमचे 1 2 पाहिजे. एक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. बरोबर आहे का? मग मला सांगा एक अंकी मूळ संख्या म्हणजे फक्त एक अंकापुरता विचार करा. म्हणजे 1 पासून 9 पर्यंत विचार. त्यातला एक पण विचार करायचा ना, कारण ती मूळ संख्या नाहीये. मग त्याचा विचार करायचा ना. मग सर्वात लहान 1 2 2 ही सम पण आणि मूळ पण आहे. 2 ही सम पण आणि मूळ पण आहे. याचा अर्थ 2 तुमची सर्वात लहान आली. एक अंकी मूळ संख्या कोणती सर्वात लहान? तुमची 2 आली. कोणती आली? 2 आली. मग सर्वात मोठी विचारली. आता सगळ्यात मोठी तुमची 9 आहे. बरोबर का? नैसर्गिक संख्या पकडल्या तर, पण आपल्याला मूळ पाहिजे. 9 तर मूळ नाही तुमची, ती संयुक्त आहे. 8 तुमची काय त्या ठिकाणी संयुक्त आहे. 7 ही तुमची काय ते सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आहे. सगळ्यात मोठी जी सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या जी आली ती किती आली तुमची? 7. 8 येऊ शकत नाही, कारण 8 ही संयुक्त संख्या आहे, कारण त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. 9 ही संयुक्त संख्या, त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत राजा. याचा अर्थ फक्त 7 एकच अंकी राहिली, जी मोठी आहे तुमची मूळ संख्या. क्लिअर झालं? त्यामुळे सर्वात लहान मूळ संख्या 2 लक्षात ठेवायची आणि सर्वात मोठी मूळ संख्या लक्षात ठेवायची 7. पुढे तुम्हाला काय माहिती का? 2 अंकी मूळ संख्या कोणती? आता 2 अंकी मूळ संख्या, मग ती सर्वात लहान असू द्या किंवा सर्वात मोठी असू द्या. मग आता 2 अंकी म्हणजे कुठून विचार करायचा? 10 पासून विचार करा. आता मला सांगा 10 आहे, 2 अंकी आहे, पण मूळ आहे का नाही? ती संयुक्त आहे. का? 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत त्याला. 11 तुमची मूळ आहे का? हो आहे मूळ तुमची. म्हणजे याचा अर्थ सर्वात लहान मूळ संख्या जी घवली आपल्याला ती कुठली घवली? 11. आता सर्वात मोठी तुम्हाला विचारली. सगळ्यात मोठी म्हणजे आता तुम्हाला 2 अंकी विचार करा. 99 शेवटची आहे तुमची. 99 तर तुमची संयुक्त संख्या आहे. 98 ला पण 2 नी भाग जातो. बरोबर का? 97 ला 2 भाग जातो का नाही? कारण मग आपण बघितलं होतं. मग काय बघितलं होतं आपण? 91 ते 100 मध्ये एकच तुमची मूळ संख्या आहे, ती म्हणजे कोणती आहे तुमची? 97 आहे. याचा अर्थ राजाओ, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या 11 आली आणि सर्वात मोठी कुठली आली? 97. सर्वात मोठी आली 97. हा तक्ता समजून घ्यायचा. ह्या तक्त्यावरती आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहेत. मी एवढा वेळ घालवतो आहे, याचा अर्थ पुढे ह्याच्यावरती क्वेश्चन सोडवायचे आहेत आपल्याला, हे लक्षात असू द्या. पुढे आता एक अंकी संयुक्त संख्या. एक अंकी संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. 2 पेक्षा जास्त विभाजक. 2 पेक्षा जास्त विभाजक. 2 पेक्षा जास्त विभाजक. आता एक ही तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, म्हणजे एकचा विषय मिटला. इथे एक धरायचीच नाही. 2 तुमची मूळ आहे, याचा पण विषय गेला. का रे बाबा? आपल्याला म्हणते एक अंकी संयुक्त संख्या सांगा. संयुक्त संख्या म्हणजे ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. 2 तर तुमची मूळ आहे. मूळ सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या हे संयुक्त संख्या असतात. 2 तर नाही. 3 कडे गेला तर 3 सुद्धा तुमची मूळ संख्या आहे. विषय संपला. आता 4 या. 4 ला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत का? आहेत. 1 न भाग जातो, 2 न भाग जातो आणि 4 न. याचा अर्थ 4 ही कुठली संख्या आली? तुमची संयुक्त संख्या आली. मग मला सांगा, पहिली संख्या आपल्याला 4 संयुक्त भेटली, कारण त्याच्यामध्ये 1 पण नाही, 2 पण नाही, 3 पण नाही, भेटली 4. याचा अर्थ सर्वात लहान एक अंकी संयुक्त संख्या कोणती आली? तुमची 4. क्लिअर का? मग आता सर्वात मोठी एकच अंकी लक्षात ठेवा, संयुक्त संख्या कोणती? फक्त 1 ते 9 अंकामध्येच तुम्हाला विचार करायचा आहे. बरोबर आहे ना? मग शेवटचा एक अंक कुठला आहे तुमचा? 9 आहे, कारण 10 तर 2 अंकी संख्या आहे तुमची. मग मला सांगा 9 ही तुमची संयुक्त आहे का? 9 एक संयुक्त आहे का? 1 न भाग जातो, 3 न पण भाग जातो आणि 9 न पण भाग जातो राजाओ. याचा अर्थ त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. याचा अर्थ सर्वात मोठी एक अंकी संयुक्त संख्या जी आली ती कोणती आली? तुमची 9 आली. एक अंकी संयुक्त संख्या सर्वात मोठी जी आली ती कोणती आली? 9 आली. 9च्या पुढे आपण जाऊ शकत नाहीये, कारण 10 ही लक्षात 2 अंकी संख्या. आपले विचार करायचा 1 ते 9 पर्यंतच. चला, हे क्लिअर झालं तुमचं. आता एक अंकी संयुक्त सम संख्या कोणती? सम हा शब्द वापरलाय बरं का. आता सम हा शब्द तुमचा वापरलेला आहे. बोला कोणती? आता मला सांगा, एक अंकी संयुक्त संख्या भेटली आपल्याला 4 सर्वात लहान.
सर्वात भेटली 9 आपल्याला मोठी. आता इथं म्हणते एक अंकी सांगायची, एक अंकीचाच विचार करायचा आपल्याला, परंतु ती समचा संयुक्त सम, संयुक्त म्हणजे सांगितलं 2 पेक्षा जास्त विभाजक असले पाहिजेत, पण आपल्याला सम संख्या पाहिजे. एक कडे गेला तुमचा संयुक्त संख्या येणार नाही. 2 कडे गेला 2 सम आहे, 2 सम आहे पण संयुक्त नाही, ती मूळ आहे. याचा अर्थ 2 घेऊ शकत नाही आपण. 3 तर तुमची विषम आहे, समच नाही ती. 4 हा 4 कडाला ती संयुक्त संख्या आणि ती सम आहे. याचा अर्थ राजा हो, एक अंकी संयुक्त संख्या विचारली तरी पण ती सर्वात लहान 4, आणि एक अंकी संयुक्त सम संख्या विचारली तरी सुद्धा ती कोणती आली तुमची 4च आली. क्लिअर का? मग आपल्याला शोधायची सर्वात मोठी. एक अंकी संयुक्त सम संख्या सर्वात लहान आली 4, आणि सर्वात मोठी कुठली येणार? 9. 9 तर येणारच नाही. 9 संयुक्त आहे पण ती नाही येणार कारण ती विषम आहे. मग राहिली कुठली मला सांगा तुमची 8. 9च्या अगोदर कुठली एक अंकी येते तुमची 8 येते. याचा अर्थ सम पण आहे आणि ती संयुक्त पण आहे आणि एक अंकी पण आहे. याचा अर्थ एक अंकी संयुक्त सम संख्या सर्वात मोठी जी आली ती किती आली? 8 आली. 9 येऊ शकत नाही तुम्ही म्हणसाल, पण ती विषम आहे. संयुक्त आहे पण ती कशी आहे? विषम आहे. आपल्याला पाहिजे सम संयुक्त संख्या, संयुक्त सम संख्या पाहिजे. सर्वात लहान 4, सर्वात मोठी 8. फक्त एक अंकीचा विचार करायचा. आता या खाली 2 अंकी संयुक्त संख्या कोणती विचारले तुम्हाला? 2 अंकी संयुक्त संख्या कोणती? तिथं ना सम म्हटले ना विषम म्हटले. मग 2 अंकीची सुरुवात कुठून होते? 10 पासून. मग 10 मला सांगा संयुक्त आहे का? हो आहे. कारण त्या 10चे विभाजक जे आहेत ते 10चे विभाजक 1 पण आहे, 5 पण आहे, अजून 2 पण आहे. 1 आहे, 2 आहे, 5 आहे आणि किती आहे तुमचा? 10 आहे राजा. म्हणजे ह्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत आणि 2 पेक्षा जास्त विभाजक आपल्याला 10 पहिलीच भेटली. विचारलं 2 अंकी संयुक्त संख्या सर्वात लहान कुठली? तर ती 10 याला पाहिजे तुमची. क्लिअर का रे बाबा? आता विचारले सर्वात मोठी कोणती? संयुक्त संख्या म्हणजे 2 पेक्षा जास्त विभाजक किंवा मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या संयुक्त संख्या असतात. फक्त एक येणार नाही तिथं. मग मला सांगा 2 अंकीचा विचार करा, सर्वात मोठी विचारली, मग सर्वात मोठी 99चा विचार करा. आपल्या इथं ना सम म्हटले ना विषम म्हटले, फक्त संयुक्त संख्या विचारले. संयुक्त संख्या सर्वात लहान 10 आली. आता मोठी जी संख्या 2 अंकी ती 99. 99 आहे का बाबा संयुक्त तुमची? आहे, कारण त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. याचा अर्थ सर्वात मोठी संयुक्त संख्या 2 अंकी जी आली ती कोणती आली तुमची? 99. चला क्लिअर का रे बाबा? पुढे चला आता 2 अंकी संयुक्त संख्या लहान तुमची 10 येणार आणि सर्वात मोठी कुठली येणार? 99 येणार. 2 अंकी संयुक्त सम संख्या म्हणते, सम संख्या. आता सम संख्येचा विचार करा. 2 अंकी संयुक्त संख्या, संयुक्त सम संख्या पाहिजे आपल्याला. सर्वात लहान शोधा, सर्वात लहान. सर्वात लहान कुठली? आता 2 अंकीची सुरुवात 10 पासून होती. 10 आपल्याला म्हणते सम, सम आहे का आपल्याला? 10 आहे आणि संयुक्त पण आहे. याचा अर्थ 2 अंकी संयुक्त सम संख्या जी आली ती कोणती आली तुमची? 10 आली. कोणती आली? 10 आली. चला क्लिअर का? आता 2 अंकी संयुक्त संख्या पाहिजे, पण आपल्याला मोठी पाहिजे, मोठी पाहिजे, पण ती सम पाहिजे. मोठी फक्त संयुक्त संख्या म्हणलं असं 2 अंकी तर ती 99 आली असते, आली ना ती. पण इथं शब्द वापरलाय सम तुमचा. सर्वात लहान 10 आली. आता सर्वात मोठी 99 तुमची 2 अंकी, ती संयुक्तच आहे पण ती विषम आहे. आपल्याला म्हणते सम. 99च्या अगोदर कुठले तुमची? 98. 98 तुमची संयुक्त संख्या आहे का? आहे. त्याला 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत. प्लस ती सम आहे का? आहे. याचा अर्थ इथं तुमचं 2 अंकी संयुक्त समसंख्या सर्वात मोठी जी आली ती मोठी कुठली आली तुमची? 98. कोणती आली? 98. क्लिअर खरे बाबा? 2 अंकी संयुक्त समसंख्या लहान 10 आणि मोठी आली तुमची 98. चला आणि लास्ट आता 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? अगोदर शोधायची सर्वात लहान आणि नंतर शोधायची सर्वात मोठी. चला 2 अंकी संयुक्त विषम संख्या बघा. 2 अंकी 10 ला विचार करा. 10 10 तर येणार नाही का रे बाबा? ती सम आहे. विषय संपला. पुढे घ्या 11. 11 विषम आहे. 11 विषम आहे. हिथं काय म्हणतंय? 2 अंकी संयुक्त विषम. संयुक्त विषम. संयुक्त म्हणजे काय? ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. अरे 11 तर मूळ संख्या येणार नाही. 11 मूळ संख्या तुमची. 11 कोणती संख्या आहे? मूळ. आपल्याला संयुक्त पाहिजे, संयुक्त. याचा अर्थ नाही येणार. हाय ती विषम पण ती मूळ आहे. 12 घ्या तुमची सम आहे. 12 सम आहे ती तर येणार नाही तुमची.
13 घ्या. 13 तुमची विषम आहे, विषम आहे, परंतु ती मूळ आहे, संयुक्त नाहीये, ती मूळ आहे, त्यामुळे 13 पण येणार नाही. 14 घेतली, 14 पण येणार नाही, कारण ती सम आहे. 14 काय तुमची सम आहे. क्लिअर होतंय का रे? 14 पण येणार नाही. आपल्या म्हणते संयुक्त विषम संख्या पाहिजे, 14 पण येणार नाही तुमची. राहिलं 15. 15 तुमची मूळ नाहीये, हे आहे संयुक्त. कारण 15ला भाग जातो की, 15ला भाग 1 न जातो, 3 न जातो, 5 न पण जातो तुमचा, 15 ने पण भाग जातो. याचा अर्थ 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, 2 पेक्षा जास्त विभाजक आहेत, याचा अर्थ संयुक्त संख्या, आणि ती विषम पण आहे, आणि ही विषम पण आहे. विषम पण आहे तुमची, संयुक्त पण आहे आणि विषम पण आहे. म्हणजे 2 अंकी संयुक्त विषम संख्या सर्वात लहान जी भेटली ती भेटली आपल्याला 15. ती आपल्याला भेटली 15. क्लिअर का? ती आपल्याला भेटली 15. आता 2 अंकी संयुक्त विषम संख्या शोधायची, पण ती कशी शोधायची? आपल्याला मोठी, ती शोधायची आहे मोठी. आता मला सांगा 2 अंकी सगळ्यात मोठी कोणती आहे? तुमची 99 आहे. 99 संयुक्त आहे का? आहे, संयुक्त आहे, लक्षात ठेवा. पण ती विषम आहे का? हो आहे, विषम. याचा अर्थ सर्वात मोठी 2 अंकी संयुक्त विषम संख्या जी आली ती आली तुमची 99. किती आली तुमची? 99. का रे? 99 2 अंकी आहे, आणि तुम्हाला पाहिजे ती संयुक्त आहे का? संयुक्त आहे. विषम आहे का? विषम पण आहे. याचा अर्थ सर्वात मोठी संयुक्त विषम संख्या जी आली ती किती आली तुमची? 99 आली. चला, क्लिअर करे बाबा? एकदा चार्ट बघून घ्या, ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. एकदा बघून घ्या. जाऊया पुढं. समजते का? शिकवलेलं समजते का? कमेंट करत चला समजत असेल तर. होय नाही म्हणाला काय जाते? क्लिअर होते ना? चला जाऊया पुढं. तक्ता बघून घ्या एकदा. 1 अंकी मूळ संख्या विचारली, सर्वात लहान 2 येणार, सर्वात मोठी 7 येणार. 2 अंकी मूळ संख्या विचारली तर सर्वात लहान 11 येणार आणि सर्वात मोठी 97 येणार. 1 अंकी संयुक्त विचारली तर तुमची सर्वात लहान 4 येणार, सर्वात मोठी 9 येणार तुमची. 1 अंकी संयुक्त समसंख्या विचारली, 1 अंकी विचारली तर ती येणार तुमची 4 आणि मोठी येणार तुमची 8. 2 अंकी संयुक्त संख्या जर विचारली, सर्वात लहान तर 10 आणि सर्वात मोठी 99. 2 अंकी संयुक्त सम हा शब्द वापरला तर सर्वात लहान 10 येणार, सर्वात मोठी 98 येणार. 2 अंकी संयुक्त विषम संख्या विचारली तर सगळ्यात लहान 15 येणार, सर्वात मोठी 99 येणार. क्लिअर खरे बाबा? चला पुढच्या प्रश्नाकडे. चला पहिला क्वेश्चन आता. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या आणि सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या यांचा गुणाकार किती? मी मगाच सांगितलं होतं, हा तक्ता व्यवस्थित एकदा बघून घ्या. हा तक्ता एकदा व्यवस्थित बघून घ्या, कारण ह्या तक्त्यावरती आपल्याला गणित सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे ह्या तक्त्याला व्यवस्थित एकदा बघून घ्या. स्क्रीनशॉट तर मारता येणार नाही तुम्हाला, तो लिहावाच लागेल, तुम्हाला लिहावाच लागेल तिथं, हे लक्षात असू द्या. तुम्हाला लिहावा लागेल तो तक्ता. 1 मिनिट, मी ह्याला कॉपी पेस्ट करतो वाटल्यास. तसं पण लक्षात राहिलं पाहिजे कुठपर्यंत बघून करणार तुम्ही. अरे याच्यातलं गायबच झालं की महत्वाचं. ह्याचा फायदा काय मग? चला कमेंट करायचं उत्तर. काय विचारले? सर्वात लहान 2 अंकी, 2 अंकी म्हणते बरं का, सर्वात लहान 2 अंकी तुमचं, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त 2 अंकी, सर्वात लहान, सर्वात लहान, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, ही एक तुम्हाला घ्यायची आहे, बरोबर का रे? आणि तुम्हाला घ्यायची सर्वात मोठी, सर्वात मोठी 1 अंकी मूळ संख्या आहे ना. आता तुमचं पाठ झालं असेल तक्ता, सगळ्यांनी बघून घेतलं 5 मिनिटं.
मला सांगा, सर्वात लहान 2 अंकी 10 सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या कोणती आहे तुमची? 10 नाही, कारण ती सम आहे. 11 नाही, कारण ती मूळ आहे. 12 घेतलं तर तुमच्या लक्षात ठेवा ती संयुक्त आहे, पण ती सम आहे. 13 घेतलं तर मूळ आहे. 14 घेतलं तर ती सम संयुक्त आहे, लक्षात ठेवा. आणि 15 घेतलं तर ती संयुक्त विषम आहे. त्यामुळे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या मागास मी लिहून दिलं इथं. सगळ्यात 2 अंकी संयुक्त विषम संख्या सर्वात लहान किती आहे तुमची? 15 राजाऊ. तक्ता बघायची काही गरज नाही. इथं डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. आता क्लिअर झालं असेल तुमचं 15. सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या कोणती? तर मी सांगितलं एक अंकी म्हणजे 9. 9 तर तुमची संयुक्त आहे. 8 तुमची सम आहे. बरोबर आहे, करेक्ट. ती मूळ नाहीये तुमची. 9 तुमची विषम आहे. मग 7. 7 ही सर्वात मोठी एक अंकी मूळ संख्या आहे. बघा इथं सांगितलं होतं का मी तुम्हाला? इथं सांगितलं एक अंकी मूळ संख्या सर्वात लहान 2 आणि सर्वात मोठी कुठली तुमची? 7. हे तक्ता बघायची गरज नाही, लक्षात राहिलं पाहिजे. इथं आलं 7. ते म्हणते दोघाचा गुणाकार करा. आता दोघाचा म्हणजे सर्वात लहान 2 अंकी संयुक्त संख्येचा 15चा आणि कितीचा गुणाकार करायचा आहे? 7चा गुणाकार करायचा आहे. 15 सत्त किती आलं तुमचं? 105. 15 सत्त आलं 105. आहे एका ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 क्लिअर करे बाबा. चला कमेंट करत चला, समजते का नाही. नाहीतर मी फक्त बडबड करत राहायचं, तुम्हाला काय समजत नसेल तर मी पुढे जाण्यात काय मजा नाहीये. मी पुढे जातोय, तुम्हाला काय समजत नसेल तर ते काय शिकवण्यात मजा नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला क्लिअर होते का सांगा. आणि असेच क्वेश्चन परीक्षेला विचारले जातात. चला जया पुढचा क्लिअर झाला तुमचा प्रश्न. सेकंड क्वेश्चन. एकक स्थानी 7 हा अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्येची सरासरी म्हणते किती? पेन घेत चला, पेन हातामध्ये घेऊन ते सॉल्व करा. जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा तितका लक्षात ठेवा परीक्षेमध्ये फायदा होतो. सराव नाही केला काही फायदा होणार नाही तिचा. मग वेळच पुरणार नाही, लक्षात ठेवा. वेळ बिनकामाचं. 30 क्वेश्चन वाटतात आपले, लक्षात ठेवा. 30 क्वेश्चन सुद्धा घायला येतात सोडवताना. वेळ जातो भरपूर. साधं साधं गुणाकार करायचं म्हणलं तरी सुद्धा आपल्याला त्याचा वेळ जातो. मग इथं प्रॅक्टिस जास्त महत्वाची आहे ना. एकक स्थानी 7 अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्येची सरासरी किती विचारली? मला सांगा. एकदा तक्ता मी घेतो इथं. एकदा मी तक्ता घेतो इथं. इथं तक्ता मी घेतो. बघा तक्ता समोर ठेवलाय मी. दिसतोय का तक्ता? दिसतोय का तुम्हाला? का इकडं तिकडं झाला, इकडं तिकडं झाला? समजून घ्या आता. मला सांगा एकक स्थानी 7 अंक असले सर्व 2 अंकी मूळ संख्ये. 2 अंकी हा शब्द वापरला. 2 अंकी म्हणजे सुरुवात करायची तुम्हाला 11 पासून. मला सांगा एकक स्थानी किती असलं पाहिजे तुमचं? 7 असलं पाहिजे. पहिली 17 तुमची आहे ना. 17 घेतली तुमची. पुन्हा काय येते तुमची? 17 झाल्यानंतर दुसरी कुठली? 23, 29, पुन्हा 31 आणि तुमची 37. 37 आली तुमची. 37 अधिक घेतलं. पुढे काय ना तुमची 41, 43, 47. एकक स्थानी फक्त 7 असणारी घ्यायची आपल्याला. 47 घेतली. 47 नंतर काय येते तुमचं? 67 आहे का? 67 पुन्हा कुठले तुमची? 71, 73 नाही, 79 नाही, डायरेक्टली 97. डायरेक्ट कुठली तुमची? 97. एकक स्थान कळतं का? एकक स्थान ही संख्या लिहिली तुम्ही. ही संख्या लिहिली, हे झालं एकक स्थान. एकक, दशक, शतक, हजार. एकक स्थानी 7 असणाऱ्या सर्व मूळ संख्येची सरासरी विचारलेली आहे. एकक स्थानी 7 असणाऱ्या 17, 37, 47, 67, 97 भेटल्या. आणि छेदामध्ये करायचं सरासरी विचारली. 1, 2, 3, 4 आणि 5. 5ने काय करायचं? भाग द्यायचा. 5ने काय करायचं? भाग द्यायचा. ऍडिशन करून टाका सगळ्यांची. आता इथं ऍडिशन करा. इथं 7 आहे, इथं 7 आहे, 7 आहे, 7 आहे, 7 आहे. किती वेळ झाला? 1, 2, 3, 4 आणि 5. 7 5 आले 35. हातच्याला गेला 3 राजा. ओके. 9 आणि 3 किती आले? 12 तुमचे. 12 12 किती आले तुमचे? 18. 18 4 आले तुमचे 22. 22 आणि तुमचे 3 आले 25. 25 ने किती आले? 26.
265 बेरीज झाली, छेदामध्ये करायचं आहे 5. सरासरी काढताना दिलेल्या सर्व प्राप्तांकांची बेरीज करायची असते, त्याला 5ने भागायचं. 5ने भागायचं म्हणजे जेवढ्या संख्येत तेवढ्या संख्येने भागायचं. 5 संख्येत 5 संख्येने भाग दिला. आता कॅल्क्युलेशन करा. 5 एके 5, 5 5 25, राहिला 1. 5 एके 5, 5 त्रिक 15. एकक स्थानी 7 हा अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्येची सरासरी आली 53. किती आली? 53. क्लिअर का रे बाबा? ऑप्शन क्रमांक 1. चला, ऑप्शन क्रमांक 1. चला बघून घ्या एकदा. जाऊया खऱ्या कमेंट करत चला, समजत असेल तर. तिसरा क्वेश्चन चला. 20 ते 40च्या दरम्यान जोडमूळ संख्येची बेरीज किती विचारली तुम्हाला? 20 ते 40च्या दरम्यान जोडमूळ संख्येची बेरीज. जोडमूळ संख्या म्हणजे मी काय सांगितले तुम्हाला? जोडमूळ संख्या म्हणजे क्रमागत 2 मूळ संख्यामध्ये 2चा फरक असतो, 2चा. मग तुम्हाला फक्त विचार करायचा 2 ते 40 पर्यंतच. फक्त विचार करायचा तुम्हाला 2 ते 40 पर्यंतच. मग मला सांग, सॉरी 20 ते 40 पर्यंत, सॉरी 20 ते 40 ना, हा 20 ते 40 पर्यंत बरोबर आहे. 20 ते 40 पर्यंतच विचार करायचा. 20 ते 40 पर्यंत मध्ये मला सांगा मूळ संख्या कोणकोणती आहेत? मूळ संख्या तुमच्या कुठल्या आहेत? 20 पासून तुमच्या 23 एक आहे, 29 एक आहे, 31 एक आहे, आणि कोणती आहे तुमची? 37 आहे. मग ह्याच्यामध्ये शोधायच्या तुम्हाला जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे 2चा फरक असला पाहिजे. मला सांगा इथं 23 आणि 29 मध्ये 2चा फरक आहे का? नाहीये. 29 आणि 31 मध्ये 2चा फरक आहे का? आहे. 31 आणि 37 मध्ये 2चा फरक आहे का? नाही. याचा अर्थ जोडमूळ संख्येची जोडी घेऊली आपल्याला 29 आणि 31. कुठं? 20 ते 40च्या दरम्यान. मग म्हणते काय? त्या जोडमूळ संख्यांची बेरीज किती? जोडमूळ संख्या कुठल्या तुमच्या? 29 आणि 31 यांची बेरीज विचारली तुम्हाला. 9 आणि 1 आले तुमचे 10. हातच्याला 1, 3 आणि 2 5, 5 आणि किती आले? 6. जोडमूळ संख्यांची बेरीज आली तुमची 60. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 4था क्वेश्चन. 21 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज व सर्व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती विचारले तुम्हाला? जमतंय का रे? 21 ते 40 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज, सगळ्या संख्यांची बेरीज करा की. नैसर्गिक संख्या 21 ते 40 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज. नैसर्गिक सर्व म्हणजे सगळ्याच आल्या त्यामध्ये, म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज. आता मला सांगा कशा पद्धतीने करतोय आपण? पहिल्या 3ऱ्या लेक्चर मध्ये बघितले, 2ऱ्या का 3ऱ्या लेक्चर मध्ये बघितले. काय करायचं तुम्हाला? तुम्हाला करायचे पहिली संख्या. पहिली संख्या कोणती तुमची? 21 अधिक शेवटची संख्या कोणती आहे तुमची? 40. छेदामध्ये करायचं असतं 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या. 21 ते 40 पर्यंत एकूण संख्या किती झाली तुमच्या? 20. इथं लिहायचं 20 राजा, इथं लिहायचं 20. कशा पद्धतीनं काढायच्या? जर कळत नसेल आदलं मधलं एकूण संख्या कशा काढायच्या, मागची सलग लक्षात होते लेक्चर बघा. तुम्ही जर डायरेक्ट हे लेक्चर बघत असाल तर ते क्लिअर होणार नाही. तुम्ही पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं लेक्चर, चौथं लेक्चर, 5वं लेक्चर, असं स्टेप वाईज जावा. तुम्हाला कुठलीही शंका राहणार नाहीये. तुम्ही डायरेक्ट कळणारच नाही लक्षात 20 कुठणार. तसं पण तुम्ही करू शकता ना. 40 वजा तुम्ही 21 करू शकता. सर्वांतरिक असणार, अधिक 1 करायचं तुमचं 19 येणार. इथं भागिले किती आलं तुमचं? सॉरी, अधिक 1 केले किती आलं तुमचं? 20 आलं.
किंवा डायरेक्ट लक्षात येतं ना तुमच्या 21 पासून तुमचे 20 पर्यंत संख्या 21 पासून 30 पर्यंत किती झाले आणि 30 पासून तुमचे 40 पर्यंत किती झाले, तर टोटल तुमचे 20 होऊन जातात. इथं तुमचं 40 आणि इथले 20 60 60 किती आले 61. 61 गुणाकारामध्ये 20 छेदामध्ये 2 बे 1 बे बे 0 0 61 आणि 10चा गुणाकार केला 61 गुणाकारामध्ये 10 दोघाचा गुणाकार केला 600 किती आला तुमचा 10 600 आला 10 राजा. क्लिअर झालं. 21 ते 40 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्येची बेरीज 600 आली बरं का. ह्याच्यामध्ये तुमच्या मूळ पण आल्या बरं का, हे लक्षात असू द्या. मग आता पुढे काय म्हणते माहिती का, आणि 21 ते 40च्या दरम्यान सर्व मूळ संख्येची बेरीज 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्यांची बेरीज तर मूळ संख्यांची बेरीज करा. मला सांगा 21 ते 40 पर्यंत मूळ संख्या कोणकोणती आहे तुमच्या? 23 आहे, 29 आहे, 31 आहे आणि पुन्हा कुठली आहे तुमची 37. सगळ्याची ऍडिशन करायचे बघा. 7 7 निघाले 8 8 आणि तुमचे 9 किती आले 17 17 आणि 3 आले तुमचे 20 0 हातच्याला गेला तुमचा 2 3 आणि 2 5 5 आणि 3 8 8 आणि 2 10 10 आणि 2 किती आले तुमचे 12 120. 21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आली 120 आली. मग काय म्हणताय माहिती का, त्या फरक काढा फरक. पण फरक काढायच्या अगोदर तुम्ही हे दिमागामध्ये फिट करायला पाहिजे राजा हो, कारण 21 ते 40 नैसर्गिक संख्यांची बेरीज 610 आली, त्यामध्ये मूळ संख्यांची पण बेरीज आहे, ती वजा करावी लागेल अगोदर. ती वजा करून घ्या, ती वजा करून घ्या अगोदर. का 610 मध्ये 120 आहे का? हो आहे, ते वजा करा. 120 वजा करून टाकलं 0 हातच्या घेतला 11 11तून 2 गेले तुमचे 9 राहिले आणि 5 मधून एक गेला 4 490. हे 490 काय आलं तर 490 सांगतो काय आलं, संयुक्त संख्यांची बेरीज आली. संयुक्त संख्यांची बेरीज कुठल्या संयुक्त संख्यांची इथं लिहितो 21 ते 40 पर्यंतच्या 21 ते 40 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज आली. संयुक्त संख्यांची बेरीज संयुक्त संख्यांची बेरीज किती आली तुमची? संयुक्त संख्येची बेरीज 490 आली राजा. का मी वजा केलं रे हे 120? कारण 610 मध्ये 21 ते 40 पर्यंतच्या सगळ्या नैसर्गिक संख्यांची बेरीज केली, त्याच्यामध्ये तुमच्या मूळ संख्या सुद्धा आलत्या. त्या मूळ संख्यांची बेरीज पुन्हा विचारली तुम्हाला तिथं, ती 120 आली, ती वजा केली 490. 490 काय आला तर 21 ते 40 पर्यंतच्या संयुक्त संख्येची बेरीज. आणि मग आता फरक काढा 490 वजा मूळ संख्यांची बेरीज किती आहे रे 120. इथं 0 9तून 2 गेले 7 4तून 1 गेले 3 370. आपलं आन्सर भेटलं 370. म्हणजे 20 ते 40 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यामधला फरक आला 370. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा, जाया पुढच्या प्रश्नाकडे. त्यामुळं प्रश्न दिसायला लक्षात ठेवा, सोपा आहे, पण परीक्षेमध्ये तो क्लिअर बसला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही काय केलं सांगतो, 610 मधून 120 वजा केलं असतं तुम्ही चुकलं असतं. कारण 610 मध्ये तुमचा 120 आहे, तो वजा करावा लागेल आणि नंतर मग फरक काढावा लागेल. कारण आपण 21 ते 40 पर्यंत सगळ्याच संख्या घेतल्या, सम विषम आणि मूळ सगळ्याच घेतलेल्या होत्या. त्यामुळे मला 120 वजा करावं लागलं 490. 490 आलं 21 ते 40 पर्यंतच्या फक्त संयुक्त संख्येची बेरीज. संयुक्त संख्या म्हणजे काय, मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या, मग त्यामध्ये सम असू द्या किंवा विषम असू द्या. तर 490 मधून मग तुमचं मूळ संख्या वजा करायची, मग तुमचा फरक निघून जाईल 370. पाचवा चौथा का पाचवा क्वेश्चन 5 क्रमांक द्यायचा. खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाहीये? जोडमूळ संख्येची जोडी नाही म्हणते. जोडमूळ संख्येची जोडी म्हणजे क्रमागत 2 मूळ संख्येमध्ये क्रमागत 2 मूळ संख्येमध्ये 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो. 2चा फरक असतो. क्रमागत 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो राजाओ. 2चा फरक कुठं कुठं दिसतोय अगोदर बघा, ती मूळ संख्या आहेत का नाही.
मूळ संख्या आहेत का नाही ती चेक करा. 59 आणि 61 मूळ आहे का रे बाबा? आहे. 69 आणि 71 तुमची संख्येची जोडी नाही म्हणते, बरोबर आहे का? 69 आणि 71 जोडमूळ संख्येची जोडी नाही ना. 69 ही तुमची संयुक्त संख्या आहे. का रे बाबा संयुक्त संख्या? 69 ला तुमचा 3 न भाग जातो. 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. याचा अर्थ 69 आणि 71 ही मूळ संख्या येणार नाही. त्यामुळे दोनचा फरक चेक करायचा. प्रश्नच उद्भवत नाही त्या ठिकाणी. का बाबा? कारण 69 ही तुमची संयुक्त संख्या आहे. त्यामुळे तो पर्याय तर कट झाला. म्हणजे तुमचं उत्तर हेच आलं. गाठ काय म्हणते? जोडमूळ संख्येची जोडी नाहीये. 69 आणि 71 नाहीये तुमची. चला पुढं. 28 आणि 31 आहे का? नाहीये. 41 आणि 43 आहे का? आहे. काय चुकलंय का? एक मिनिट, पर्याय चुकला काय देताना? हा, इथे 29 आहे. 28च्या जागी 29 करा. 28च्या जागी 29 करा. टायपिंग मिस्टेक. 28च्या जागी 29 करा. 28च्या जागी 29 करा. हा, 29 आणि 31 जोडमूळ संख्ये जोडी आहे का? आहे. मूळ संख्या दोघी पण आहे. दोघांमध्ये 2चा फरक आहे. 41 43 मूळ संख्या आहेत. दोघांमध्ये 2चा फरक आहे. 59 आणि 61 तुमच्या मूळ संख्या आहे. दोघांमध्ये 2चा फरक आहे. हे आहे. याचा अर्थ विचारले जोडमूळ संख्ये जोडी कुठली नाही, तर ऑप्शन क्रमांक 1. इथं तिसऱ्या पर्यायामध्ये बदलून घ्या. 28 जागी 29 करा. टायपिंग मिस्टेक. चला क्लिअर करे बाबा. चला पुढच्या प्रश्नाकडे ती 6वा क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 6. 51 ते 60 पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व मूळ संख्यांची बेरीज यांच्यात फरक किती विचारले तुम्हाला? चला करा. एकावन्न पासून 60 पर्यंत समसंख्यांची बेरीज घ्यायची. पुन्हा सर्व मूळ संख्यांची बेरीज घ्यायची आणि त्यांच्यामधला फरक काढायचा, वजाबाकी करायची. कळतंय ना रे? अरे हो का नाही? 51 ते 60 पर्यंत समसंख्या घ्या. समसंख्या कोणत्या समसंख्या आहेत तुमच्या? तर पहिली आहे 52, पुन्हा 54, पुन्हा 56, पुन्हा तुमचं 58 आणि पुन्हा किती तुमचं 60. राजा पुन्हा किती तुमचं 60. करा ना ऍडिशन. 0 8 8 आणि 7 14 14 आणि तुमचे 4 18 18 आणि 2 किती आले तुमचे 20. हातच्याला गेला 2 तुमचा. 6 आणि 2 किती आले? 6 7 8 8 आणि तुमचे 5 13 13 आणि 5 किती आले तुमचे? 18 18 आणि 5 किती आले तुमचे? 23 23 आणि तुमचे 5 किती आले? 28 280. 51 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आली? 280. एकदा चेक करत चला बरं का, नजर चुकीनं माझं पण होऊ शकतं. आता मूळ संख्या मूळ संख्यांची बेरीज काढायची. आपल्या मूळ संख्या 51 ते 60 मध्ये मूळ संख्या कोणकोणती आहेत तुमचे? 53 आणि तुमचे 59. 53 आणि 59. तर दोघांचे ऍडिशन करा. 9 आणि 3 किती आले तुमचे? 12. अच्छाला गेले 5 आणि 5 10. 10 किती आले तुमचे? 11. 112. वजाबाकी करायची तुम्हाला. ह्या दोघातला फरक घ्यायचा आहे. 280 वजा 112. ती म्हणते मूळ संख्येची बेरीज आणि समसंख्येची बेरीज यांच्यामधला डिफरन्स किती, फरक किती. शून्यातून 2 जातना हातच्या उसनं घेतला 10 झाले. 10तून 2 गेला 8. 7 मधून 1 गेला 6 आणि 2 मधून 1 गेला 1. 168. 51 ते 60 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज आणि मूळ संख्यांची बेरीज यांच्यामधला फरक आला 168. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. बघून घ्या चला. जाऊया कर पुढं. 7वा. 1 ते 100 पर्यंत 1 ते 100 पर्यंतच्या एकूण किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत? 1 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहेत?
मागास झालं की रे, झालं का मागास झालं. मी सांगितलं होतं कुठल्या कुठल्या पाठच करायच्या, 3 5 5 7 जोडमूळ संख्या म्हणजे क्रमांक 2 मूळ संख्येमध्ये 2चा फरक आला. पुन्हा 11 13, पुन्हा 17 19, पुन्हा 29 31, पुन्हा 41 43, पुन्हा कुठलं आलं तुमचं 59 61 आणि 71 73. झाले का बघा तुमचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. किती जोड्या आहेत तुमच्या? 8 जोड्या आहेत. 8 जोड्या, 8 जोड्या आहेत. मगाच काढल्या होत्या आपण ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला 1 ते 100 पर्यंत एकूण जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आल्या? 8. क्लिअर होतं का रे यार? कमेंट करा ना. कसं व्हायचं? नुसतं माझं कळत नसेल तर नुसतं शिकण्यात काय मजा आहे का? क्लिअर क्वेश्चन. चलो, एकक स्थानी 7 अंक असलेले एकूण 2 अंकी मूळ संख्या किती म्हणते? एकक स्थानी 7 अंक असलेले एकूण 2 अंकी मूळ संख्या कोणत्या शोधायच्या तुम्हाला? मूळ संख्या घेऊ? मूळ संख्या घेऊ का मी? एकदाच मूळ संख्या घेऊ का? एकच मिनिट, कॉपी करतो. सिलेक्ट. बघा रे तसं गेले काय सगळ्याच. बघा इथं इथं संख्या आहे त्या कोणकोणते? एकक स्थानी 7 अंक असणाऱ्या 2 अंकी म्हणते बरं का. 2 अंकी मूळ संख्या कोणत्या म्हणते? 2 अंकी मूळ संख्या कोणत्या? एकच मिनिट, पेन घेतो. बोला कोणकोणते येणार तुमच्या? पहिली एकक स्थानी 17 येणार, बरोबर का रे? पुन्हा किती येणार तुमची? 37 येणार. 37 येणार. पुन्हा किती येणार तुमची? 47 येणार, बरोबर का? 47 येणार. पुन्हा किती येणार तुमची? 67 येणार. 67च का रे? बघा कुठली एकक स्थानी 7 आणि पुन्हा किती येणार तुमची? 97. झाले का? 2 अंकी एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तुमच्या? 17, 37, 47, 67 आणि तुमचं 97. किती झाले रे? 3 आणि 2 5. 5. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर का? जाय का पुढच्या प्रश्नाकडे? ते पुढचा क्वेश्चन. अंकाची अदला बदल करून ही मूळ संख्याच तयार होते अशी एकूण किती 2 अंकी मूळ संख्येत विचारले तुम्हाला? अंकाची अदला बदल जरी केली तर अंकाची अदला बदल जरी केली तर तुम्हाला मूळ संख्याच मिळते अशा किती संख्येत तुम्हाला विचारलेलं आहे? एकदा कॉपी करतो, एकच मिनिट. सोडवताना प्रश्न वही पेन आहे ना जवळ? वही पेन आपल्या जवळ असला पाहिजे, बरोबर ना? जवळ असला पाहिजे आपल्या वही पेन. टीईटीचा अभ्यास करतोय आपण, कसं व्हायचं? होय रे राजा हो. तर हे कुठं गेलं रे? असं का होतंय मग धरणं? हा, एवढं घेतो मग तुमच्या लक्षात राहील. बघा तक्ता थोडासा इकडे तिकडे होते, आता समजून जावा.
ह्याला तक टाकायला नाही बोला, हातानच लिहायला पहिलं सगळं, मग बरोबर बसलं असतं ते. मला सांगा काय म्हणते माहिती का, अंकाची अदला बदल करून ही मूळ संख्या तयार होते. असे एकूण किती दोन अंकी मूळ संख्या आहेत तुमच्या? अंकाची अदला बदल आता 11 पासून सुरुवात करा. 11 आहे का? हो आहे. 11 आहे, लक्षात ठेवा. अंकाची अदला बदल केली, मग एकक स्थानचा अंक दशक स्थानी, दशक स्थानचा अंक एकक स्थानी आला, तरी मूळ संख्या तयार झाली पाहिजे तुमची. होते का मला सांगा? करायचं होते. पुढची घ्या तुमचं 13. 13 घेतला, 13च्या अंकाची अदला बदल करा. 13 या अंकाची अदला बदल जर केली, लक्षात ठेवा 3 अगोदर घेतलं आणि 1 नंतर घेतलं, 31 तयार झालं. होतंय, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही 13 घेतली तर तयार झालं तुमचं 31, 31 घेतलं तर तयार झालं 13. म्हणजे अंकाची अदला बदल जरी केली तरी तुमची मूळ संख्याच मिळते, मूळ संख्याच मिळते. पुढे चला 17 घ्या, 17ची अदला बदल करा बरं. 17 घेतली, 17ची अदला बदल केली, किती झाली तुमची? 71. 71 मूळ संख्या आहे का रे? ऐक 71. जर 71 घेतली, 71च्या अंकाची अदला बदल केली तर 17 होणार तुमची. अंकाची अदला बदल केली तरी पण मूळ संख्या तयार होती, म्हणजे 17 आणि 71, 17 आणि 71. पुढे चला, असे एकूण किती मूळ संख्या आहेत विचारले तुम्हाला. पुढे चला, आता पुढे काय तुमचं 19चं 91 केलं होत नाही, 23चं 32 होत नाही, 29चं 92 केलं नाही होत, 31चं 13 ऑलरेडी झालंय तुमचं. 37चं तुम्ही काय केलं माहिती आहे का? उलट केलं तर 73 तयार होते का? होते. म्हणजे 37 काय 39 रे, 39 ला भाग जातो ना तुमचा, 37 बरोबर आहे ना, मूळ संख्या 37. ह्याच्या अदला बदल करा, किती आलं तुमचं? 73. 73 तुमचं आलं. आले का 73 तुमची मूळ संख्या? हो. पुढे चला, 41 ची 14 होणार, 43 ची 34 होणार, 47 ची 74 होणार, नाही 74 मूळ संख्या तुमची. पुढे चला, 53 ची 35 होणार, 59 चे 95 होणार, अदला बदल केली मूळ संख्या तयार होत नाही. 61 अदला बदल केली अंकाची तर 16 तयार झालं, मूळ संख्या नाही. 67 अदला बदल केली, 76 मूळ संख्या नाही. 71 ची 17 ऑलरेडी झालेली आहे तुमची, 73 ची ऑलरेडी झालेली आहे. बरोबर आहे का? कुठली राहिली का बघत चला बरं का. 79 ची होणार तुमची, 79च्या अंकाची अदला बदल केली तयार झालं तुमचं 97, आणि 97च्या अदला बदल केली तयार झालं तुमचं 79. 83च्या अंकाची अदला बदल केली 38 नाहीये, 89चं 98 होणार नाहीये, 97चं किती होणार तुमचं? 79 होणार. चला, म्हणजे अंकाची अदला बदल केली तरी पण मूळ संख्या तयार होते. अशा एकूण मूळ संख्या किती तुमच्या? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. किती संख्या आहेत तुमच्या? 9 संख्या आहेत, 9. अंकाची अदला बदल करून ही मूळ संख्याच तयार होते. अशी एकूण मूळ संख्या किती तुमच्या? 9. ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4. चला, क्लिअर करे बाबा, बघून घ्या एकदा प्रश्न, पाठच करायचा परीक्षेमध्ये आला तर. कुठल्या कुठल्यात बघा त्या ठिकाणी. 11, 13, 13चं 31 होणार, 17चं 71 होणार, 37चं 73 होणार, आणि 79चं 97 होणार, 97चं 79 अदला बदल. अशा किती मूळ संख्या तुमच्या? 9 मूळ संख्या आहेत. अंकाची अदला बदल केली तरी पण मूळ संख्या तयार होते. पुढचा क्वेश्चन 9. एकक स्थानी 1 हा अंक असलेल्या सर्व 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज किती? एकक स्थानी 1 असणाऱ्या सर्व मूळ संख्यांची बेरीज विचारली. एकक स्थानी 1 अंक असणाऱ्या सर्व 2 अंकी म्हणते बरं का, 2 अंकी विचार करा फक्त. आता मला सांगा कोणकोणते आहेत? 11 आहेत का? 11 मला सांगा. तक्ता घेऊ का मी? तक्ता घेऊ का? तक्ता घेतला ना, घेतो तुमच्यासाठी, कळायला पाहिजे ना आपल्याला. छोटा तक्ता घेतो, छोटा इथला, म्हणजे
हा बरोबर बसला होता मग. कुठला प्रश्न होता रे? 9वाला. दिसतोय का रे? तक्ता दिसतोय का? बघा तक्त्यात बघा. एकक स्थानी एक अंक असलेल्या एकक स्थानी दोन अंकी विचारा, दोन अंकी विचार करा, म्हणजे 11 पासून विचार करा. 11 आहे की एकक स्थानी एक अंक? 11 एक घेतलं, 11 एक घेतलं. पुन्हा कोणाला रे? कोणाला 31 ला पण आहे, 31 ला पण एकक स्थानी एक आहे तुमचं, 41 ला पण आहे तुमचं. ओके, पुढं कुठलं आहे रे तुमचं? 61 आणि 71, 61 आणि 71, बरोबर आहे का? 61 आणि 71, 61 आणि 71 हे ऍक्च्युली काय परीक्षेमध्ये असलं नसणार बरं का समोर, आपल्या दिमागामध्ये ठेवायच्यात मूळ संख्या 25. मग आता विचारलं बेरीज करायची, करून टाका ना बेरीज. बेरीज विचार, दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज करा, एकक आणि एकांक असणाऱ्या. 1 2 3 4 5 इथं आले 5. पुढं 7 7 आणि 6 किती आले तुमचे? 13. 13 आणि 4 किती आले? 17. 17 आणि तुमचे 3 20, 20 आणि आले तुमचे 21. 215. 215 आलं का? चेक करून घ्या. एकक स्थानी एक हा अंक असलेल्या सर्व दोन अंकी मूळ संख्यांची बेरीज आली ती 215 आली. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4 आहे ना? सोपं. चला जाऊया करे पुढे. चला पुढच्या प्रश्नाकडे. 51 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज व 21 ते 40 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज यांच्यामधला फरक किती विचारले तुम्हाला. जोडमूळ संख्या म्हणजे दोन मूळ संख्यामध्ये दोनचा फरक असतो तुमचा. मग शोधा ना, शोधा. कुठं गेलं रे? 51 ते 70 पर्यंत जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्यांची बेरीज म्हणते. मला सांगा 51 ते 70 पर्यंत तुमच्या किती आहेत रे बाबा? एक तुमचे 59 आणि 61 ही जोडमूळ संख्या. पुढच्या 71 73 ती पुढे जाते, 70च्या पुढं पुढे जाते. ओके, आता काय विचार? दोघांची बेरीज करून टाका ना. आपल्याला भेटली 51 ते 70 मध्ये जोडमूळ संख्येची जोडी एकच घावली आपल्याला. आपण 8 जोड्या काढल्या होत्या. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येची जोडी किती काढल्या होत्या? आपण 8 काढल्या होत्या. त्या पाठ पाहिजेत लक्षात, आपल्या पाठ परीक्षेला विचारतात किंवा आधी मध्ये असं विचारला काय प्रश्न वेगळा तर तो आपल्याला पडदिशी घेता आला पाहिजे. नाहीतर पूर्ण जो संख्या मूळ न्यायची आणि ते जोडमूळ आपल्याला शोधत बसायचं परीक्षेमध्ये, तर तेवढं शक्य नाही राजा. 9 आणि किती आलं तुमचं? 10. हातच्या आले 6 आणि 7, 7 आणि 5 किती आले? 12. 120 बरोबर आहे का? एकदा चेक करा. 9 आणि 1 आले 10, हातच्या लेख 6, एक तुमचे 7, 7 आणि 5 आले तुमचे 12, 120 आलं. आता काय म्हणते माहिती? 21 ते 40 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज. 21 ते 40 पर्यंत मला सांगा जोडमूळ संख्या कोणती आहे? जोडमूळ संख्या कोणती आहे तुमची? तर एकच लक्षात ठेवा, 29 आणि किती आले तुमची? 31. त्या दोघांची बेरीज करून टाका. त्या दोघांची बेरीज करा. 9 आणि किती आले तुमचे? 10. हातच्या आले 3 आणि 2 5, 5 आणि 1 आले तुमचे 6. आता काय म्हणते माहिती का? यांच्या बेरजेमधला फरक घ्या. 51 ते 70च्या जोडमूळ संख्यांची बेरीज झाली 120 वजा 21 ते 40 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज झाली 60. दोघांमधला फरक घ्यायचा, दोघांमधला फरक आला 60 राजा. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. क्लिअर करे बाबा. जाऊया करे पुढं.
चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते 11वा आहे. 70 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज किती विचारली. 70 ते 100 पर्यंतच्या जेवढ्या जोडमूळ संख्या आहेत त्यांची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. सत्तर ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज विचारलेली आहे. झालं का रे. 70 ते 100 पर्यंत सांगितलं. मूळ संख्या कोणकोणती आहेत तुमच्या 70 पासून पुढे बघा. 71, 73, 79, 83, 89 आणि डायरेक्टली 97. तर जोडमूळ संख्या आपल्याला माहिती आहे ना. जोडमूळ संख्या म्हणजे काय. ह्याच्यापेक्षा पण लक्षात ठेवा, जी एक्झामला जी गणित आलेली आहेत ह्याच्यावरती जोडमूळ संख्या असतील, मूळ संख्या असतील, हे मी युट्यूबला घेतलेत. लक्षात ठेवा, युट्यूबला घेतलेले आहेत. तुम्ही तिथं बघू शकता. ती सगळी आलेली एक्झाम्पल मी सेपरेट घेणार आहे किंवा घेतलेली पाहिजे. जे घेत नाही ते आपण सेपरेट घेऊया. मला सांगा जोडमूळ संख्याचा अर्थ दोघांमध्ये दोनचा फरक असला पाहिजे. 71 73 मध्ये दोनचा फरक आहे. हिथं फरक आहे का दोनचा. नाही. हिथं आहे का. नाही. हिथं आहे का. नाही. हिथं आहे का. नाही. याचा अर्थ आपल्याला जोडमूळ संख्येची एकच जोडी घेवली आणि त्याची बेरीज विचारली. याचा अर्थ 71 अधिक किती करायचंय तुम्हाला 73. 3 आणि 1 आले 4, 7 आणि 7 किती आले 14. 70 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्यांची बेरीज आली 144. आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. आणि टीईटीला असेच क्वेश्चन येतात रे. काही म्हणजे वेगळं काही येत नाही तिथं. थोडेसे आकडे थोडे मोठे येतात फक्त, जास्त पण येत नाहीत कधी. 50 ते 70च्या दरम्यान जोडमूळ संख्याचा गुणाकार विचारला. आता बघा 50 ते 70च्या दरम्यान जोडमूळ संख्या कोणती आणि त्याचा विचारलाय तुम्हाला गुणाकार करायचं. तुम्हाला गुणाकार करायचा. मला सांगा 50 ते 70 मध्ये 50 ते 70 मध्ये जोडमूळ संख्या किती आहेत तुमच्या. एकच जोडी आहे लक्षात. तरी पण मी तुम्हाला मूळ संख्या अगोदर शोधतो आणि नंतर जोडमूळ संख्या सांगतो. प्रत्येक वेळी मी समजून का सांगतो किंवा का काढतो माहिती का. आपल्याला परीक्षेमध्ये कमी सेकंदामध्ये 30 सेकंदामध्ये हा कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. आपल्याकडे 53 आहे, आपल्याकडे 59 आहे, 61 आहे, बरोबर का रे. 67 आहे. 67 पुढे जाऊ शकतच नाही आपण. 71 70 पेक्षा जास्त होते. मग इथं म्हणलंय जोडमूळ संख्यांचं विचारलंय 50 ते 70च्या दरम्यान. इथं दोनचा फरक आहे का. आहे. कुठं आहे दोनचा. नाही. इथं दोनचा फरक नाही. कट. इथं दोनचा फरक आहे का. आहे. इथं दोनचा फरक आहे का. नाही. याचा अर्थ जोडमूळ संख्येची जोडी घेऊली आपल्याला फक्त 59 आणि 61. त्याचा गुणाकार करा म्हणते. 59 गुणाकारामध्ये 61. जोडमूळ संख्येची जोडी घेऊली 59 61 50 ते 70च्या दरम्यान. गुणाकार 9 तसंच 5 तसंच. 1 9 9, 1 5 5, 9 सखी किती आलं 54. हातच्याला गेला 5, 6 पंचे 30, 30 आणि 5 किती आले 35. 9 5 आणि 4 9, 5 आणि 3 3599. 3599 ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. क्लिअर खरे बाबा. सोडवत चला, सोडवल्याशिवाय काही होणार नाही. कमेंट करत चला. जितकं लक्षात ठेवा तुम्ही सॉल्व्ह करता तितका फायदा परीक्षेमध्ये होणार. हे मी सांगण्यापेक्षा तुम्हाला कळालं पाहिजे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न 13वा. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या म्हणते. 2 अंकी मूळ संख्या सर्वात मोठी आणि सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्यांचा गुणाकार किती म्हणते. मी मागास सांगितलं तुम्हाला तक्ता व्यवस्थित लक्ष द्यायचं. त्या तक्त्यावरती प्रश्न विचारले जातात. सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या सर्वात लहान. एकदा तुम्हाला चार्ट दावतो पुन्हा एकदा. बघा मूळ संख्या आहे का. 2 2 कुठं आहे. 2 अंकी सर्वात लहान मूळ संख्या 11 आहे का. 2 अंकी मूळ संख्या सर्वात कुठली तुमची लहान 11 आहे आणि सर्वात मोठी 97 आहे. बस ना.
ह्याचाच कार्यक्रम करायचा आपल्याला, ह्याचाच गुणाकार करायचा आहे. सर्वात लहान, सर्वात लहान, सर्वात लहान. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या कोणती आहे रे बाबा? 11. आणि सर्वात मोठी मूळ संख्या कुठली आहे तुमची? 97. बस दोघाचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला. करा ना गुणाकार. 11 7 77, हातच्याला गेले 7. 11 9 तुमचं 99 आले. 99 मध्ये तुम्ही काय केलं? 7 मिळवलं तर किती आलं? 106 आलं. 106. 1067. 1067 आहे एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला क्लिअर करे बाबा. म्हणजे सर्वात लहान मूळ संख्या तुम्हाला माहित पाहिजे आणि सगळ्यात 2 अंकी बरं का, 2 अंकी हा शब्द वापरलाय. 2 अंकी मूळ लहान माहित पाहिजे आणि 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती हे माहित पाहिजे. फक्त दोघांचा गुणाकार विचारलाय, गुणाकार करायचा. चला पुढच्या क्वेश्चन कडे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 6चा फरक आहे विचारलाय? 6चा. आपल्याकडे ते 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या येते आणि त्या 25 मूळ संख्यामध्ये ज्या मूळ संख्या त्यामध्ये 6चा फरक किती किती जोड्यामध्ये आहे ते शोधायचे आपल्याला. त्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 6चा फरक आहे? एकदा मूळ संख्या घ्यायला पाहिजेत. त्या मूळ संख्या मी घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बरोबर का रे? एकच मिनिट घेतो म्हणजे तुम्ही फरक शोधचाल. चला घ्या. दिसतंय का एकदा? छोट केलं मी तक्ता, दिसतोय का तुम्हाला? बघा काय म्हणते, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 6चा फरक आहे? 6चा फरक तो शोधायचा आहे आपल्याला. 6चा फरक लक्षात. चला शोधूया आपण 6चा फरक कुठल्या कुठल्या जोड्यामध्ये. 2 3 मध्ये नाही, 3 5 मध्ये नाही, 5 7 मध्ये नाही, 7 11 मध्ये आहे का रे? 7 11 मध्ये 4चा फरक आहे. चला सोडून द्या. 11 13 मध्ये 6चा फरक आहे का? नाहीये. नाही ना, नाही नाही नाही. 13 आणि 17 मध्ये नाहीये, 4चा फरक. 17 19 2चा फरक. 19 23 मध्ये 6चा फरक आहे का? नाहीये. 23 29 मध्ये आहे. 23 आणि 29 मध्ये 6चा फरक आहे का? हो आहे. ओके. 29 31 मध्ये 2चा आहे राजा. 31 37 मध्ये 6चा फरक आहे का? आहे. 31 37 मध्ये 6चा फरक आहे. 6चा फरक. चला 37 आणि 41 मध्ये 6चा फरक आहे का? नाही. 41 आणि 43 मध्ये नाही. 43 आणि 47 मध्ये नाही. 47 आणि 53 मध्ये 6चा फरक आहे का? मला सांगा. हो आहे. 47 आणि 3 50 आणि 50 आणि 53 आहे. 47 आणि 53. 47 आणि 53. ओके. पुन्हा 53 आणि 59 मध्ये मला सांगा 6चा फरक आहे का? आहे की 9तून 3 गेला 6 येते की तुमचं. म्हणजे 53 आणि तुमचं 59. 53 आणि 59 मध्ये 6चा फरक करायचा. क्लिअर का? 59 आणि 61 मध्ये 2चा फरक आहे. 61 आणि 67 मध्ये 6चा फरक आहे का तुमचा? आहे की 6 आणि 7. 7 वाजा 1 गेले 6 आलं. याचा अर्थ पुढचं आहे तुमचं 61 आणि 67 मध्ये 6चा फरक. आपल्या 6चा फरकांच्या जोड्या शोधायच्या. पुन्हा 67 आणि 71 मध्ये आहे का? नाहीये. 4चा आहे. 71 73 मध्ये आहे का? नाहीये. 73 89तून 3 गेले 6 आहे. 73 आणि किती घेऊला आपल्याला पुढचं? 73 आणि 79. 73 आणि 79 मध्ये 6चा फरक आहे. चला 79 83 मध्ये आहे का तुमचं? नाहीये. 83 आणि 89 मध्ये 9तून 3 गेले 6 आहे. इथं 83 आणि 89. 83 आणि 89. ओके. 89 आणि 97 मध्ये 6चा फरक आहे का? तर नाहीये राजा. म्हणजे 6चा फरक असणाऱ्या ज्या जोड्या घावल्या त्या आपल्याला किती घावल्या बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7.
6चा फरक असणाऱ्या किती जोड्या तुमच्याकडे? ती 7 जोड्या आहेत. म्हणजे क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यामध्ये 6चा फरक असणाऱ्या ज्या जोड्या घावल्या आपल्याला, त्या किती घावल्या? 7 घावल्या. 7 बघून घ्या एकदा. 23, 29, 31, 37, 47, 53, 53, 59, 61, 67, 73, 79, 83, 89 अशा किती जोड्या आहेत तुमच्या? 7 जोड्या. त्या बघून घ्या एकदा प्रश्न व्यवस्थित. क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का आपण? पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का? बोला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया का? किती जोड्या गावल्या? 6चा फरक असणाऱ्या 7 जोड्या गावल्या. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न चला, दिसतंय ना? क्लिअर दिसतंय का? एकदा सांगा. पुढे चला. आता म्हणते 1 ते 100 पर्यंतच्या संख्यामध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्यापैकी किती जोड्यामध्ये 4चा फरक आहे? किती जोड्यामध्ये 4चा फरक आहे असं विचारते. 1 ते 100 पर्यंत क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यामध्ये 4चा फरक असणाऱ्या जोड्या तुम्हाला शोधायच्या आहेत राजा. या शोधूया चला. बघा 4चा फरक असणार 2, 3, 3, 5, 5, 7 नाही फरक. 7 आणि 11 मध्ये फरक कितीचा मला सांगा? 4चा आहे का? 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे का? 7 आणि 11 मध्ये 4चा फरक आहे का? हो आहे. पुढे चला. 11 आणि 13 मध्ये 4चा फरक आहे का? नाही. आपले 4चा फरकच्या जोड्या शोधायचे. 13 आणि 17 मध्ये आहे ना? 13 आणि 17 मध्ये 4चा फरक आहे राजा. ओके. 17 आणि 19 मध्ये नाही. 19 आणि 23 मध्ये 4चा फरक आहे का? आहे. 19 आणि 23 मध्ये 4चा फरक आहे राजा. आहे का रे? 19 आणि 23 मध्ये 4चा फरक आहे. 23 आणि 29 मध्ये नाही 6चा फरक. 29, 31 मध्ये नाही. 31, 37 मध्ये नाही. 37, 41 मध्ये 4चा फरक आहे का? आहे. 37, 41 मध्ये 4चा फरक आहे राजा. क्लिअर का रे बाबा? पुढं 37, 41, 41, 43 मध्ये आहे का? 43, 47 मध्ये 4चा फरक आहे का? आहे. 43, 47 मध्ये 4चा फरक आहे का? 7 मधून 3 गेला, राहिले 4. ओके. 4 मधून 4 गेला, 0 राहणार तुमचा. पुढे चला. 47, 53 मध्ये 4चा फरक आहे का? नाही. 53, 59 मध्ये आहे का रे? नाही. 59, 61 मध्ये नाही. 61 नाही. 67, 71 मध्ये आहे. 67, 71 मध्ये तुमचा 4चा फरक आहे. 71, 73 मध्ये आहे का? नाही. 73, 79 मध्ये नाही. 79, 83 मध्ये आहे का? 79, 83 मध्ये आहे. 79, 83 मध्ये फरक आहे का? आहे 4चा फरक. पुढं आहे का रे तुमचा? नाहीये. मग किती आला बघा? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. किती जोड्या आल्या तुमच्या? 7 जोड्या आल्या. 7 जोड्या. क्रमांक 2 मूळ संख्यामध्ये 4चा फरक असणाऱ्या किती जोड्या आल्या तुमच्या? 7 जोड्या आल्या. आहे का? ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर का रे बाबा? समजते ना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला जाऊया. क्लिअर का रे बाबा? 15 क्वेश्चन, 16 क्वेश्चन. खालील पैकी मूळ संख्याचा गट कोणता? 2 अचूक पर्याय तुम्हाला निवडायचे. मूळ संख्याचा गट विचारलेला आहे. प्राईम नंबरचा गट कोणता आहे? पहिला आहे का रे? मला सांगा. 2 असणार बरं का ह्याच्यामध्ये. 2 अचूक पर्याय निवडायला सांगतात मी. ह्याच्यामध्ये मला सांगा ऑप्शनला जायचं तर काय सोडवत बसायची गरज नाही आपल्याला. मूळ संख्या म्हणते. आता मूळ संख्येमध्ये सगळ्याला समजलं ना? पहिलं येणार नाही रे. काय येणार नाही माहिती का? 3 आणि 5 मूळ आहे की? 1 नाही. 1 ही मूळ पण नाही आणि तुमची संयुक्त पण नाही. याचा अर्थ पहिला गट येणारच नाही. बरोबर का रे?
दुसरा 2 मूळ संख्या एक आहे, पण 4 नाही ना, 6 नाही, कट. 2 5 7 2 2 पण मूळ संख्या पण ती सम आहे, असू द्या ना, काही प्रॉब्लेम, मूळ आहे ना. 5 मूळ आहे, 7 मूळ आहे, हा गट होईल का? हो होईल. 2 3 आणि 5 गट होईल का? 2 मूळ आहे, 3 मूळ आहे, 5 पण मूळ आहे, होईल का? होईल. याचा अर्थ तुमचा ऑप्शन क्रमांक 3 आणि 4. ऑप्शन क्रमांक 3 आणि 4. ऑप्शन क्रमांक 3 आणि 4. आणि जर याच्यापेक्षा मोठ्या जरी संख्या आल्या ना, ह्याच्यापेक्षा मोठ्या संख्या मी युट्यूबला घेतलेल्या आहेत, तुम्ही तिथं बघू शकता. एक लेक्चर घेतलंय, त्यामध्ये सगळेच प्रश्न प्रिव्हियस मी घेतलेले आहेत, लक्षात ठेवा. चला जाऊया करे पुढं. 17. खालीलपैकी मूळ संख्याचा गट म्हणते, संकट झालं इथं, गट 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 करा रे. गट कोणता? गट. 2 अचूक पर्याय निवडायचे, मूळ संख्याचा गट शोधायचा तुम्हाला. पहिला आहे का रे, मला सांगा. पहिला आहे का? 23 मूळ आहे का? आहे. 27 मूळ नाही ना, संयुक्त संख्या आहे तुमची. 27 ला 3 भाग जातो ना, 3 9 27 9 त्रिक 27. नाही ना होणार. मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्या संख्येने भाग जाणार, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही, फक्त एकच जाणार. 2 मूळ आहे का? आहे. 37 मूळ आहे का? आहे. 41 मूळ आहे का? आहे. होईल लक्षात, मूळ संख्यांचा गट. एक ही तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. एक ही तुमची मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, कट पर्याय येतो. राहिला एक लक्ष, 2 अचूक पर्याय निवड. 13 मूळ आहे का? आहे. 19 आहे का? 89 आहे का? आहे राजा. ओ, ऑप्शन क्रमांक 4 आणि ऑप्शन क्रमांक 2, 2 जोड्या तुमच्या बरोबर आल्या. क्लिअर का रे बाबा? सोपे संख्या आहे त्या, फक्त ऑब्झर्वेशन करा, उत्तर निघून जाईल. जर क्रमांक 3 मूळ संख्याचा गुणाकार 1001 असल्या, त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान 3 मूळ संख्या आहे त्या, आणि त्या 3 मूळ संख्याचा गुणाकार 1001 आहे. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? घ्या ना, या पर्याय घ्या ना, डोकं लढवायचं नाही जास्त. 11 घेतला, 11च्या पुढची कुठली रे मला सांगा तुम्ही. 11च्या पुढची कुठली? 13, आणि 13च्या पुढची कुठली तुमची? 17. बरोबर आहे का? 7 त्रिक किती आलं? 21. एक आलं तुमचं. पण मला सांगा, सगळा गुणाकार केला तर तुमचा हा येणार नाही ना, जास्त होणार तुमचा तो, लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचा पहिला पर्याय तर येणारच नाही. पहिला पण येणार नाही आणि 13 पण येणार नाही. का? आकडा तुमचा वाढणार, लक्षात ठेवा. कारण तुम्ही 13 घेतली तर 13च्या पुढची तुम्हाला 17 घ्यावी लागेल, आणि 17च्या पुढची तुम्हाला 19 घ्यावी लागेल. आकडा वाढणार तुमचा गुणाकाराचा. 1001. पहिल्यांदा कुठली राहिली तुमची? 7. 5. 5 पासून सुरुवात केली तर बघा तुम्ही, 5 घेतली, पुन्हा 7 घेतली, आणि पुन्हा काय घेतले रे तुम्ही? 11. 11 7 77 घेतलं, आणि 5 5 7 35, आणि 5 7 35 नाही येत तुमचे 1001. कट 5 तर लक्षात ठेवा तुमचा. राहिला 7च फक्त. आता बघूया 7 घेऊया आपण. 7 घेतला, 7 नंतर काय आला तुमचा? 11. 11 नंतर काय आला तुमचा? 13. बरोबर का रे? ती म्हणते क्रमांक 3 मूळ संख्याचा गुणाकार. ठीक आहे ना, 7 घेतला मी, 7च्या पुढे काय घेतला? 8 9 9 10 11. 11 नंतर 13 घेतला. ठीक आहे. 11 7 किती आलं? 77 आलं. गुणाकारामध्ये 13 आलं. 13 7 91. हातछाला गेला, 9 खाली राहिला. 13 7 91. 13 7 किती आलं तुमचं? 91. 91 आणि 9 किती आलं तुमचं? 100. आलं का तुमचं? 1001. बरोबर. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. असे पर्याय घेऊन चेक करायचे रे, लक्षात येतं ना. आपण पुढचं घेतलं की आपण कॅल्क्युलेशन पुढे जाते, पर्याय घेऊन चेक करायचं. चला क्लिअर. पुढचा 19. सहमूळ संख्यांची जोडी नाही म्हणते, 2 अचूक पर्याय निवडा. आता तुम्हाला सहमूळ संख्या म्हणजे काय हे माहित पाहिजे पहिल्यांदा, तर हे उत्तर सुटणार तुम्हाला. आणि सहमूळ संख्येची उदाहरणं सुद्धा मी घेतलेली आहेत, परीक्षेला घेतलीत. चल सांगू का? बघा, समूळ संख्या म्हणजे काय माहिती का? पहिल्यांदा समजून घ्या. ज्या दोन संख्यांना एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो. मी पहिल्यांदा आलेल्या सांगितलं होतं. तुम्ही आता कोण होतं कोण नव्हतं बघा, कुठं सांगितलं होतं? एकच मिनिट. बघा इथं. समूळ संख्या म्हणजे काय? दोन संख्यांना एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो. म्हणजे लगतच्या दोन नैसर्गिक संख्या एकमेकीच्या समूळ संख्या असतात. म्हणजे तुम्ही समजा की वरचं लक्षात, दोन संख्यांना एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो, त्याला म्हणतो आपण समूळ संख्या. बरोबर का रे? त्याला म्हणतो आपण समूळ संख्या. आता बघा, समूळ संख्या क्वेश्चन 19 मी घेतो 14 आणि 15. 14चे विभाजक काढा.
14चे विभाजक जर काढले तुम्ही तर काय माहिती आहे, 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, पुन्हा कितीने जातो रे तुमचा, 7 न जातो आणि 14 ने भाग जातो. ओके. पुन्हा आता काय घेतला ते जोडी कुठले, 15. 15 मला सांगा, 15ला भाग 1 न जातो, 3 न जातो, 5 न जातो आणि डायरेक्टली 15 न जातो. ह्याचे सामायिक विभाजक कोणकोणते आहेत बघा, 1 आणि 1. दुसरा कुठला आहे करे नाही. ज्याला एक खेरीज दुसरा कुठलाही सामायिक विभाजक नसतो त्याला म्हणतो सहमूळ संख्या. मग ही सहमूळ संख्येची जोडी होईल का, सहमूळ संख्येची जोडी होईल का, हो होईल, सहमूळ संख्येची जोडी आहे रे राजा ती. चला पुढे जाऊया. 24 आणि किती तुमचं, 57. 24ला भाग जातो का बा, कुठल्या संख्येने जातो, 1 न जातो, 2 ने जातो, 3 न जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 12 ने जातो. बरोबर आहे का, डायरेक्ट कितीने जातो तुमचा, 24 न जातो. अजून कुठल्याने जातो का बघा. पुढे चला, 57ला भाग जातो का मला सांगा, 1. 57ला भाग जातो का, जातो ना तुमचा. कितीनं भाग जातो, 7 आणि 5 12, 3 न भाग जातो, 3 न भाग जातो, लक्षात ठेवा, 3 न भाग जातो, 3 न भाग जातो तुमचा. 3 एके 3, राहिले 2, 3 9 27, 19 ने एक भाग जातो आणि डायरेक्टली 57 भाग जातो तुमचा. मग इथं सामायिक विभाजक कोणते आले, 1 आणि 1 आला, इथं 3 आला आणि 3 आला. म्हणजे एक खेरीज दुसरा पण सामायिक विभाजक घावला आपल्या 3 आणि 3. याचा अर्थ राजा ही तुमची सहमूळ संख्येची जोडी होणार नाही, सहमूळ संख्येची जोडी होणार नाही. कट. कळतंय ना मी काय सांगतोय ते. चला म्हणजे उत्तर इथंच घावलं, पुढे जायची गरज नाही. तरी पण आपण चेक करूया ना, काय प्रॉब्लेम आपल्याला चेक करायचं आपल्याला. पुढे कुठलं आहे तुमचं, 16 आणि 25. 16चे विभाजक सांगा, 1 आहे, 2 आहे, 4 आहे, 8 आहे आणि तुमचं डायरेक्टली 16 आहे. पुन्हा कुठलं आहे रे तुमचं, 25. 25 विभाजक सांगा, 1 आहे, 5 आहे आणि 25 आहे. इथला सामायिक विभाजक 1 आहे आणि इथला 1 आहे. याचा अर्थ ही जोडी होईल का, समूळ संख्येची होईल, समूळ संख्येची जोडी होईल ही, कारण सामायिक विभाजक दोघांमध्ये एकच आहे ना. पुढे चला, आता पुढचा कुठला ऑप्शन आहे तुमचा, 27 आणि 87. बघा 27ला 1 न भाग जातो, 3 न भाग जातो आणि 9 न भाग जातो आणि 27 न भाग जातो. बरोबर का रे. 87ला भाग जातो का बघ तुमचा, जातो. किती न भाग जातो, 3 न. 8 आणि 7 15, 3 न भाग जातो. 1 न भाग जातो तुमचा, 3 न भाग जातो. अजून किती, 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, राहिले 2, 3 9 27 जातो. हिथं 1 आहे, हिथं 1 आहे, हिथं 3 आहे, हिथं 3 आहे, पुढे 87 लिहा. एक खेरी दुसरा पण सामायिक विभाजक आला. ज्या संख्येला एक खेरी दुसरा कुठला सामायिक विभाजक नसतो त्याला आपण म्हणतो राजाओ सहमूळ संख्या. हिथं आले ना, 2 आले तुमचे, याचा अर्थ ही सहमूळ संख्येची जोडी होईल का, नाही होणार, नाही होणार, लक्षात ठेवा. मग आपल्याला विचार, 2 अचूक पर्याय निवडा. 2 अचूक पर्याय आपले कोणकोणते आले, सहमूळ संख्येची जोडी कोणकोणती आली नाही आपली, 24 आणि 57, 24 आणि 57 आणि शेवटची 27 आणि 87, असे आपले ऑप्शन 2 आणि 4 याला पाहिजे. चला क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे. चला, खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती म्हणले. अचूक पर्याय आपल्याला एकच निवडायचा, आता 2 नाही निवडायचे, मग 2 निवडायचं सांगितलं, आता एकच निवडायचं. सहमूळ संख्येची जोडी काढायची आहे, विभाजक काढा, 18 आणि 23चं विभाजक. 18चं विभाजक 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 3 न भाग जातो, 3 संग 18, 6 ने भाग जातो, 9 ने भाग जातो, डायरेक्ट 18 ने भाग जातो. बरोबर करा. 23ला 1 न भाग जातो आणि 23 नच भाग जातो, दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही. 1 आणि 1 सामायिक विभाजक आला, याचा अर्थ जोडी होईल का, होईल. सहमूळ संख्येची जोडी होईल का, हो होईल, काही प्रॉब्लेम नाही. चला पुढची घ्या, तुमचं 21 आणि किती आहे तुमचं, 63. 21 आणि 63 आहे तुमचं, मला सांगा 21ला भाग जातो का तुमचा, 1 न भाग जातो, 3 न भाग जातो, 7 न भाग जातो आणि 21 न भाग जातो. बरोबर का रे. पुन्हा किती न भाग जातो तुमचा बघा, 63ला भाग कितीने जातो, 1 न भाग जातो तुमचा, 3 न भाग जातो राजा, जातो का 3 न, 3 दोन्ही 6 आणि 3 एके 3. पुन्हा तुमचा 63 न पण भाग जातो. हिते एक तुमचं आलं, हिते एक आलं तुमचं, हिते एक आलं तुमचं, हिते 2. जोडी होईल का तुमची, नाही होणार राजा. पुढे 72 आणि 15 घ्या, 72 आणि तुमचे 15, 72 आणि 15,
1 न भाग जाईल, 2 न भाग जाईल तुमचा, 3 न भाग जाईल का? जाईल तुमचा, 3 न सुद्धा भाग जाईल, काही प्रॉब्लेम नाहीये तुमचा. 4 न भाग जाईल का तुमचा? जाईल. 4 एके 4, 4 8 32 जाईल जाईल, काहीच प्रॉब्लेम नाही तुमचा. 15 न बघा, पुढे अजून भाग घेऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळं चेक करत बसण्यात काही मजा नाही. 8 न भाग जातो, पुन्हा 9 न भाग जातो, 6 न पण भाग जातो बरं का इथं. 6 न भाग जातो, 8 न भाग जातो, 9, 6 एके 6 राहिलं, 1 6 दोन्ही 12, 72. 12 ने भाग जातो तुमचा, 24 न भाग जातो तुमचा, 36 न भाग जातो, पुढं असं कंटिन्यू 72 पर्यंत जावं. 15चं बघा, 1 3 5 आणि 15. हिथं एक विभाजक आला, 1 आला, हिथं सामायिक 1 3 आलाय, सामायिक 3 आला. एक खेरी दुसरा पण सामायिक विभाजक आलाय 3, याचा अर्थ ती समूळ संख्येची जोडी होणार नाही. पुढं कुठला राहिला ऑप्शन आपला? 30 आणि 51. 30 आणि 51, 30चं पाडू का इथं? 1 2 3 5 6, बरोबर का? 10 10 30 ना, 35, पुन्हा 15 आणि डायरेक्ट 30 राजा. चला आता 51चं बघा. 51 1 3 17 त्रिक 51 आणि 51 राजा. हिथं 1 आहे, हिथं 1 आहे, हिथं 3 आहे, हिथं 3 आहे. जास्त आले ना. एक खेरी दुसरा पण विभाजक आलाय 3, याचा अर्थ जोडी होईल का? नाही जोडी होणार तुमची. ती जोडी होईल का? नाही. आपल्याला विचारले सहमूळ संख्येची जोडी कोणती? एकच आली बघा आपली, फक्त ऑप्शन पहिला. ऑप्शन पहिला, ऑप्शन क्रमांक पहिला, ऑप्शन क्रमांक पहिला. चला क्लिअर का रे बाबा? चला क्लिअर का रे बाबा? जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? ते सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या व सर्वात लहान विषम संयुक्त संख्यांचा गुणाकार किती? करा पटपट पटपट. चला सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या, सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या म्हणले. सर्वात लहान 2 अंकी मूळ संख्या. 1 मिनिट प्रश्न चेक करतो आम्ही. इथं प्रश्न बहुतेक हे झाला वाटतं रे, गडबडला वाटते प्रश्न. इथं कुठं गेलं पुस्तक? काय करा, प्रश्नात बदल करा जरा थोडासा. सर्वात लहान, इथं गडबड झाली. सर्वात लहान नाही, सर्वात मोठी म्हणा इथं. सर्वात मोठी, सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या असं म्हणा. आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्यांचा गुणाकार किती? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती रे तुमची? 97, बरोबर का? सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या कोणती तुमची? 97. आणि सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती तुमची आहे? सर्वात लहान, सर्वात लहान विषम संयुक्त संख्या, सगळ्यात लहान जी आहे तुमची विषम संयुक्त संख्या, मला सांगा, 1 आहे का तुमची? नाही, 1 तर तुमची मूळ होणारच नाही, लक्षात ठेवा. सर्वात लहान विषम संयुक्त असं वेगळं राहिलं होतं. संयुक्त संख्या, लहान विषम संयुक्त, मूळचा संबंधच येत नाही, लक्षात ठेवा तुमचा. सगळ्यात लहान विषम तुमची 1 येणारच नाहीये तुमची. तर प्रश्न थोडासा गडबडलाय वाटते. सर्वात लहान विषम 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 म्हणते तुमची, लक्षात. सगळ्यात लहान विषम संयुक्त संख्या शब्द वापरलाय. 1 येणार नाही, 2 नाही, 3 मूळ आहे, 4 पण सम आहे, 5 मूळ आहे, 6 सम आहे, 7 मूळ आहे, 8 सम आहे, 9 येणार तुमची.
कुठली येणार तुमची 9 येणार 9 राजा. इथं फक्त बदल करा, तिथं चुकलेला आहे टायमिंग. 9 7 63 हातच्याला 6 खाली 3 9 9 81 9 9 81 6 किती आलं तुमचं 87 873 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन क्रमांक 2 फक्त इथं बदल करा थोडासा प्रश्नामध्ये, तिथं टायपिंग मिस्टेक झाले तुमचं. पुढचं सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या व सर्वात मोठी सममूळ संख्यांचा गुणाकार किती विचारलाय तुमचा. बघा चला, सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, 2 अंकी म्हणते बरं का, 10 तर येणार नाही कारण ती विषम नाही. 11 येणार, 11 तुमची काय रे लक्षात ठेवा, मूळ आहे, मूळ आपल्याला संयुक्त म्हणतं रे, संयुक्त नाही येणार. 12 सम आहे, चला 13 मूळ आहे, संयुक्त पाहिजे. 14 सम आहे. 15 लिहून पण दिले तुम्हाला मी तक्त्यामध्ये. 15 ही अशी संख्या जी सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या, याचा अर्थ आपल्याला कुठली भेटली 15 भेटली आणि तक्त्यामध्ये सुद्धा मी काढून दिलेलं आहे, हे लक्षात असू द्या. मग गुणिले करायचं आपल्याला, ती म्हणते सर्वात मोठी सममूळ संख्या. आता आपल्याकडं ती फक्त लक्षात ठेवा, एक अशी संख्या आहे जी सम पण आहे आणि मूळ पण आहे, ती म्हणजे 2. ती म्हणजे कुठली तुमची 2 राजा, 2. ती सम पण आहे आणि मोठी म्हणजे ती सर्वात मोठीच झाली. सर्वात मोठी समूळ संख्या म्हणजे 2च झाली तुमची, कारण एकच संख्या ना आपल्याकडे अवेलेबल, सम पण आहे आणि मूळ पण म्हणजे फक्त 2च आहे. बस 15 दोन्ही किती आलं तुमचं 30 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. क्लिअर का रे बाबा. सर्वात लहान 2 अंकी संयुक्त विषम संख्या तुमची 15 आहे. 11 आहे, 10 येणार नाही, सम आहे ती. 11 येणार नाही, सॉरी 10 येणार नाही, सम आहे ती. 11 येणार नाही कारण ती मूळ आहे, संयुक्त विषम पाहिजे, विषम विषम. 12 सम आहे, आपले विषम नाही. 13 संयुक्त नाही, ती मूळ आहे. 14 सम आहे पण विषम पाहिजे आपल्याला. 14 संयुक्त आहे पण ती सम आहे, आपल्याला काय पाहिजे विषम, पण 15च भेटणार आपल्याला. त्यामुळे उत्तर तुमचं 3 जाऊ. चला पुढचा 23वा क्वेश्चन. 31 ते 40 पर्यंतच्या पाहिजे, पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज यांच्यामधल्या फरकास खालीपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता 31 ते 40 मध्ये मूळ संख्या कोणत्या बघा, मूळ संख्या घ्या ना, मूळ संख्या 31 ते 40 मध्ये 31 एक आहे आणि तुमचं 37 एक आहे, बेरीज करा. 7 ने किती आलं तुमचं 8, 3 आणि 3 किती आले तुमचे 6, 68. पुढे म्हणते संयुक्त संख्या घ्या ना, संयुक्त संख्या ह्याच्यामधल्या मूळ संख्या सोडून राहिलेल्या सगळ्या संख्या संयुक्त असतात राजा, काही प्रॉब्लेम नाही. संयुक्त संख्या कुठली तुमची 32, पुन्हा तुमची 33, पुन्हा 34, 35, 36, पुन्हा कुठली तुमची रे 38, 37 येणार नाही आणि 39 आणि पुन्हा किती आली तुमची 40. सगळ्याची करा ऍडिशन, सगळ्याची करा ऍडिशन आता तुम्ही. चला 0 9 9 आणि 8 किती आले तुमचे 17, 17 आणि 6 23, 23 आणि 5 किती आले 28, 28 आणि 4 आले 32, 32 आणि 3 किती आले तुमचे 35, 35 आणि 2 किती आले तुमचे 37. हातच्याला गेला तुमचा 3, बरोबर का रे. पुन्हा आता 4 4 आणि 3 तुमचे 7, 7 आणि 3 तुमचे 10, 10 आणि 3 किती आले तुमचे 13, 13 आणि 3 16, 16 आणि 3 19, 19 आणि तुमचे 3 22, 22 आणि 3 25, 25 आणि 3 किती आले 28, 287. बेरीज आली 287, बेरीज आली 287 बाबा. कशाची? संयुक्त संख्यांची. 31 ते 40 पर्यंत संयुक्त संख्येची बेरीज किती आली 287. बस तुम्हाला विचारलंय यांच्यामधील फरक, बेरजेचा फरक घ्यायचा आहे. 287 वजा करायचंय 68 तुम्हाला. हातच्या उसना घेतला, इथं झाले 7, 17, 17तून तुमचे 8 गेले तर मला सांगा किती राहिले 9 राहिले, बरोबर का. 7 मधून 6 गेला राहिला 1, 7 मधून 6 गेला राहिला 1 आणि 2 तसं 219. आता हा जो फरक आला ना, हा फरक ती म्हणते ह्या फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येनं निशेष भाग जाईल. म्हणजे इथं तुम्हाला कसोट्या माहित पाहिजेत. कसोट्या इथं 2 भाग जाईल का नाही, कारण 0 2 4 6 8 या संख्या पाहिजे एकक स्थानी तर 2 भाग जातो. 3 ची कसोटी काय, 3 ची कसोटी म्हणते की दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करा. आपण कसोट्या पण शिकणार आहे बरं का, लक्षात ठेवा. तर करा 9 1 10, 10 2 12,
जर तुम्ही काय केलं, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केली 2 अधिक 1 अधिक 9, 9 आणि 1 10, 10 आणि 2 किती आलं 12. जर 12ला 3 न भाग गेला 3 चोक 12, गेला का 3 न भाग. याचा अर्थ ह्या 219ला राजाओ कितीनं भाग जाणार, 3 ने भाग जाणार, 3 ने भाग. का त्यांच्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला, याचा अर्थ 3 न भाग या 219ला जाणार. 3ची कसोटी सांगते. 3ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करा. जर बेरजेला 3 न भाग गेला तर अख्ख्या संख्येला पूर्ण संख्येला 3 न भाग जातो. याचा अर्थ 219ला किती न भाग जाणार, 3 न पूर्ण भाग जाणार. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. क्लिअर खरे बाबा, क्लिअर का. एक्झाम्पल मी जास्त घेतोय, 2-4 एक्झाम्पल घेऊन पुढे जात नाहीये, त्यामुळे तुमच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर झाल्या पाहिजेत. क्लिअर करे बाबा. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 24वा क्वेश्चन. 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. 21 ते 30च्या दरम्यान संयुक्त संख्यांची बेरीज व मूळ, अगोदर मूळ संख्यांची बेरीज घ्या. मूळ संख्यांची बेरीज घेऊन टाका. मूळ संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची बेरीज किती रे बाबा तुमची मूळ संख्या कोणकोणती आहेत 21 ते 30 मध्ये, 23 आणि 29. बरोबर करे. 9 आणि 3 आले 12, हातच्याला 1, 2 आणि 2 4, 4 आणि 1 5, 52. दोघांची मूळ संख्यांची बेरीज झाली 52. आता संयुक्त संख्यांची बेरीज 21 ते 30च्या दरम्यान संयुक्त संख्यांची बेरीज किती, संयुक्त संख्यांची बेरीज किती. चला, कोणकोणत्या संयुक्त संख्या तुमच्या 21 आहे, 22 आहे, 23 नाही येणार बरं का. आता मूळ संख्या 24 आहे, 25, 26, 27, 28 आणि डायरेक्टली तुमचं 30 राजा 30 30. 29 येणार नाही कारण 29 ही तुमची मूळ आहे. ओके, चला ऍडिशन करा. 8 8 आणि 7 किती आले तुमचे 15, 15 आणि 6 आले तुमचे 21. बरोबर करा. 21 आणि तुमचे 5 किती आले 26, 26 आणि 4 आले 30, 30 आणि 2 आले 32, 32 आणि 1 किती आले 33. हातच्याला गेला 3. चला 3 आणि 3 किती आले तुमचे 6, 6 आणि 2 8, 8 आणि 2 किती आले 10, 10 आणि 2 12, 12 आणि 2 किती आले 14, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 किती आले 20, 203 आलं. 203 संयुक्त संख्यांची बेरीज झाली 203. आता म्हणते काय त्यांच्यातील फरक किती, काढा ना फरक. 203 वजा करायचा आहे 52. 3तून 2 गेला, राहिला 1. हातच्या घेतला ना, 0तून 5 जात ना, हातच्या घेतला 1 झाले 10, 10तून 5 गेला 5 आणि 1 तसं फरक आला त्यांच्यातील 151. 151 ऑप्शन क्रमांक 1. क्लिअर करे बाबा. ऑप्शन क्रमांक 1. मूळ संख्यांची बेरीज करायची, संयुक्त संख्यांची बेरीज करायची, त्यांच्यातला फरक काढायचा. फरक म्हणजे वजाबाकी. चला क्लिअर करे बाबा. चला लास्ट क्वेश्चन. आता लास्ट क्वेश्चन. मूळ संख्येवरची मी जास्त गणित घेण्याचा प्रयत्न केला, लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. ह्याच्या बाहेर काय क्वेश्चन तुमचा जाणार नाही, असेच क्वेश्चन विचारले जातील तुमचे. 71 ते 80 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व समसंख्यांची बेरीज यांच्यामधला फरक किती विचारले. 71 ते 80 पर्यंत समसंख्यांची बेरीज व तुमच्या संयुक्त संख्यांची बेरीज म्हणते. 71 ते 80 पर्यंत संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत. संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या काढा बाहेर, सगळ्या मूळ संख्या घ्यायच्या नाहीत. 71 नाही येणार तुमची, इथं लिहितो संयुक्त संख्या. संयुक्त संख्या मूळ संख्या काढा बाहेर सगळ्या. चला किती रे तुमची 72. बरोबर का. पुन्हा 73 नाही ना, 74, पुन्हा 75, पुन्हा 76. बरोबर का रे. 77, 78, 79 नाही येणार, 80 डायरेक्टली. बरोबर. तुमचं काय, तुमचं 80. 79 तुमची मूळ आहे ना. बरोबर का रे. करा ऍडिशन. चला एक 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 घ्या अंक. आता तुम्ही 0 8 8 आलं, 8 आणि 7 15, 15 आणि 6 21, 21 आणि 5 25, 21 सॉरी
0 8 8 आणि 7 15 15 6 21 21 आणि 5 26 26 आणि 30 आणि 2 32 32 हातच्याला 3 चला 8 11 8 आणि 3 आले 11 11 आणि 7 किती आले तुमचे 18 18 आणि तुमचे 7 18 आणि तुमचे 7 25 बरोबर आहे का 25 25 मध्ये 7 किती मिळाले तुमचे 32 32 मध्ये 7 39 39 मध्ये 7 मिळवले तर तुमचे 46 46 मध्ये तुम्ही 7 मिळवा किती आले 53 53 532 बरोबर का रे 532 बेरीज. चला पुढचं आता पुढे काय विचारलंय तुम्हाला आता समसंख्यांची बेरीज समसंख्या घ्या ना फक्त समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज समसंख्यांची बेरीज घ्या समसंख्यांची बेरीज घ्या चला कोणकोणत्या सम आहेत रे तुमची 72 आहे बरोबर का 74 76 पुढे किती आलं तुमचं 72 74 76 आलं तुमचं 76 नंतर काय आलं तुमचं 78 आलं तुमचं 80 करा ऍडिशन चला सगळ्यांनी 0 8 8 आणि 7 14 14 आणि 4 18 18 आणि 2 किती आले 20 चला गेला 2 बरोबर करे 8 आणि 2 10 10 आणि 7 17 17 आणि तुमचे 7 17 आणि तुमचे 17 18 19 19 24 24 आणि तुमचे 7 24 7 31 31 आणि 7 किती आले 31 आणि 7 38 380 आलं 380 380 वजा बाकी करा फक्त आता 532 मधून तुम्हाला 380 वजा करायचंय फक्त 2 आलं 3तून 8 जात ना हातच्या घेतला 13 13तून 8 गेले राहिले किती रे 8 9 10 5 4तून 3 गेला 152 आहे का ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 चला क्लिअर करे बाबा आजचा पॉइंट क्लिअर का मूळ संख्या क्लिअर का मला सांगा चला जाऊ द्या मूळ संख्येची 25 गणिते घेतलेत मी बघा जास्त गणित घेतलेत चला क्लिअर करे बाबा मूळ संख्या क्लिअर का एकदा कमेंट करा उद्याच्या लेक्चरला आपण नवीन टॉपिक बघूया सगळे पॉइंट जे आहेत लक्षात ठेवा सगळे महत्वाचे आहेत बरं का हे लक्षात असू द्या प्रत्येक घटक महत्वाचा असणार आहे तुमचा प्रत्येक घटक महत्वाचा आहे ठीक आहे आजचा भाग आपण इथंच थांबूया राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला बघूया ठीक आहे धन्यवाद